हां, आपल्याकडे कॉन्स्टंट असतात. आपल्याकडे जे आहेत कॉन्स्टंट आहेत. पहिला कॉन्स्टंट जो असतो याला यंग मॉड्युलस म्हणतो मी. यंग मॉड्युलस काय असतो बरं का आपला? यंग मॉड्युलस म्हणजे काय? इलॅस्टिक स्ट्रेस. सो स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन जर आपण करून टाकलं तर आपल्याला काय भेटून जातो? यंग मॉड्युलस भेटून जात असतो. पॉइझन रेशो काय असतो बरं का? पॉइझन रेशो असतो लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन करून टाकलं का आपले पॉइझन डिस्ट्रीब्युशन झालं. राईट. पुढचं काय होतं बरं का? पॉइझन डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आपलं असतं आता जी शेअर मॉड्युलस. शेअर मॉड्युलस काय असतो बरं का? तो जी दॅट इज शेअर मॉड्युलस काय असतो आपला? तो शेअर मॉड्युलस असतो शेअर स्ट्रेस डिवाइड बाय शेअर स्ट्रेन तो शेअर स्ट्रेन अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. तो ठीक आहे. शेअर स्ट्रेस डिवाइड बाय शेअर स्ट्रेन करून टाका, तुम्हाला काय भेटून जाईल? शेअर मॉड्युलस जी भेटून जाईल. अजून एक आपला असतो बल्क मॉड्युलस. सो बल्क मॉड्युलस जो असतो के, तो किती झालेत बरं का? लक्षात घ्या. एक झाला आपला ई, नंतर असतो म्यू, एक असतो जी, एक असतो के. हे चार आपले कॉन्स्टंट आपल्याला जनरली फॉर्ममध्ये शिकायचे असतात. तर ई, म्यू, जी, के हे जे के आहेत हे चार आपले काय असतात? हे चार आपले कॉन्स्टंट असतात. याला म्हणतो मी यंग मॉड्युलस, याला म्हणतो पॉइझन रेशो, याला म्हणतो मी शेअर मॉड्युलस आणि याला म्हणतो बल्क मॉड्युलस. तो बल्क मॉड्युलस के जो आहे तो काय असतो आपला? तो असतो जो प्रेशर आहे आपला, प्रेशरमध्ये किती चेंज होत आहे ड्यू टू चेंजेस इन द व्हॅल्यूम. सो व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन खाली असणार आहे. तो आपण काय बोलतो बरं का? स्ट्रेस डिवाइड बाय व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन. सो देअरफॉर बल्क मॉड्युलस म्हणजे काय असतोय? तो बल्क मॉड्युलस जो असतो तो असतो आपला स्ट्रेस म्हणा किंवा प्रेशर म्हणा, स्ट्रेस डिवाइड बाय व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन काय असते बरं का? चेंज इन अ व्हॅल्यूम टू दी ओरिजिनल व्हॅल्यूम करून टाका, तुम्हाला व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन दिसायला भेटेल. तो देअरफॉर मी काय बोलतोय? स्ट्रेस डिवाइड बाय व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन करून टाका, तुम्हाला काय भेटून जाईल? बल्क मॉड्युलस. तो हे चार आपले काय झाले? ते कॉन्स्टंट आहेत. हे चार आपले कॉन्स्टंट होते. ते क्लिअर झाले काय कॉन्स्टंट? हा झाला आपला यंग मॉड्युलस, पॉइझन रेशो, नंतर शेअर मॉड्युलस आणि हा असतो बल्क मॉड्युलस. हे चार कॉन्स्टंट आपल्याला फॉर्ममध्ये जनरली दिसायला भेटत असतात. पॉईंट क्लिअर झाला. आता जाऊ आपण पुढे. तो आता पुढचा पॉईंट काय आपला? पुढचा आहे आता टेन्शन टेस्ट ऑन द माइल्ड स्टील. टेन्शन टेस्ट ऑन माइल्ड स्टील. आता माइल्ड स्टीलवरती तुम्हाला टेन्शन टेस्ट करायची आहे. त्यासाठी आपल्याकडे माइल्ड स्टील असणार आहे. माइल्ड स्टील कोणाला म्हणतो आपण? ज्याच्यामध्ये कार्बनचं कंटेन 0.1% टू 0.3% आहे, असा माइल्ड स्टील आपल्याकडे आहे. याच्यावरती मला टेन्शनची टेस्ट करायची आहे. टेन्शन टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे काय असते? टेन्शन टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे UTM मशीन असते. सो UTM मशीन युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन असते. याच्यावरती आपण टेन्शन टेस्ट करणार आहोत. मग आता टेन्शन टेस्ट करण्यासाठी काय करावं लागत असतं? टेन्शन टेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर जो रॉड आहे, जो माइल्ड स्टील आहे, आपला माइल्ड स्टीलचा जो रॉड आहे, त्या माइल्ड स्टीलच्या एका पर्टिक्युलर लेंथवरती आपल्याला मार्किंग करून घ्यावं लागत असते. आपल्या चॉकने आपण काय करून घेऊ? खडूने आपण काय करून टाकायची? मार्किंग करून घ्यायची. तर जेवढ्या लेंथवरती आपण ही मार्किंग करत असतो, हे जे काही असतं आपलं, हे काय असणार आहे? तर हे जे असतं याला आपण गेज लेंथ बोलत असतो. तर गेज लेंथचा फॉर्म्युला तुम्हाला विचारून घेत असतात. गेज लेंथ काय असते बरं का? सो गेज लेंथ जी असते 5.65 अंडररूटमध्ये A0. हा जो काही असतो आपला, हा गेज लेंथचा फॉर्म्युला आपल्याला दिसायला भेटतो. हे बघा, जर का समजा आवाजाचा प्रॉब्लेम किंवा स्क्रीन जी आहे व्यवस्थित दिसत नसेल तर तसं सांगत चला की आवाज व्यवस्थित येत नाही, स्क्रीन व्यवस्थित शेअर होत नाही, तर आपण जे काय आहेत आपण दुरुस्त करू शकतो. तो 5.65 अंडररूटमध्ये ए जो काय आहे ही आपली काय होऊन जाते? गेज लेंथ होऊन जाते. तो एक गेज लेंथ झाली. तर मी काय करत असतो? ही UTM मशीन जी असते, या UTM मशीनमध्ये आपण या रॉडला काय करणार? या रॉडला फिक्स करणार. परंतु रॉडला फिक्स केल्यानंतर इथं आपण मार्किंग केलेली असते. याची लेंथ किती असते? 5.65 अंडररूटमध्ये A0. आता आपण काय करतो? याची अरेंजमेंट केलेली आहे. फोर्स अप्लाय केला जाईल आणि फोर्स अप्लाय केल्यामध्ये याच्यामध्ये काय होईल? टेन्शन येईल आणि टेन्शनमुळे तो ताणला जाईल. एक पर्टिक्युलर पॉईंटवरती काय तो ब्रेक होऊन जाईल. तो त्याची पूर्ण स्टोरी काय घडत असते याला समजण्यासाठी आपण काय करतो? आपण आपले स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप लिहितो. तो स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप काय आहे आता व्यवस्थित समजून घ्या. आता आपण काय बघत आहोत? स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काय आहे आता तिला आपण समजून घेणार आहोत. स्ट्रेस स्ट्रेन डायग्रामला काय असते बरं का? लक्षात घ्या. तर आपल्याकडे दोन ॲक्सिस आहेत. ही आहे एक्स ॲक्सिस, ही आहे वाय ॲक्सिस. सो एक्स आणि वाय ॲक्सिस आपल्याकडे आहेत. मला स्ट्रेस स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन लिहायचं आहे. सो स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मला इथं आता मांडायची आहे. मी काय केलं होतं? माइल्ड स्टीलला UTM मशीनवरती ठेवून आपण आता फोर्स अप्लाय केलेला आहे. तो फोर्स अप्लाय केलेला आहे त्यामुळे काय होईल बरं का? आपल्याला लेंथमध्ये चेंज होताना दिसायला भेटेल. तर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल लेंथ, तो चेंज इन द लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ म्हणजे याला बोलतो आपण स्ट्रेन.
तर ही एक्स ॲक्सिस जी असते या एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आपलं काय असणार आहे, स्ट्रेन, ज्याला मी ॲप्सिलॉनने दाखवतो. आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग जे काय असतं ते आपलं स्ट्रेस असतं, स्ट्रेस फोर्स पर युनिट एरिया. तर फोर्स पर युनिट एरियाकडून जो स्ट्रेस असतो तो आपला वाय ॲक्सिसवरती असतो. इथपर्यंत गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल. म्हणजे काय होणार आहे, आता UTM मशीनवरती जो मायल्ड स्टीलला आपण अटॅच केला होता त्याला आपण काय करतो, त्याला आपण ताणणार, तो टेन्साईल लोड अप्लाय करणार. तो लोड कुठे डिनोट होतो बरं का, तो लोड जो आहे साईडला एक मशीन असते, त्या मशीनमध्ये आपल्याला तो लोड दिसायला भेटत असतो. आणि नंतर काय होईल बरं का, आणि तो रॉड जो आहे त्या रॉडचा क्रॉस सेक्शन एरिया पण असेल, लोड डिवाइड बाय एरिया होऊन आपल्याला एक व्हॅल्यू भेटेल ज्याला आपण स्ट्रेस बोलणार. आता हा जो एक कर्व बनणार आहे तो कर्व आपल्या कॉम्प्युटरमध्ये प्लॉट होत जाणार आहे. आता तो कर्व बनतो कसा तर ते आपण लक्षात घेऊन घेऊ. ॲक्च्युअल जर बघायला गेला तो कर्व कसा असतो, तो कर्व ॲक्च्युअली कर्व असा असतो, असा पार स्ट्रेट डायरेक्ट 90 डिग्रीला असा कर्व आपल्याला दिसायला भेटतो. असा कर्व आपल्याला काहीतरी दिसायला भेटत असतो. जी ग्रीन कलरची लाईन मी काढून दाखवली याच्यावरून तुम्हाला काय समजवण्याचा प्रयत्न करतोय मी, ही हिरवी कलरची लाईन जी आहे ही वाय ॲक्सिसवाली जी रेड कलरची लाईन आहे, बरोबर दोघं एकमेकांना मर्ज करायचा प्रयत्न करतात. परंतु आपण आपल्या अभ्यासासाठी आपण दाखवताना कसं दाखवत असतो, आपण आपल्या अभ्यासासाठी ॲक्च्युली जर बघायला गेलात तर ओरिजिनल सोबत ही जी काही अँगल बनवते ही अँगल किती बनवते, अँगल ग्रेटर दॅन 89 डिग्री, राईट. तो ही जी काही आहे ही डायग्राम मी काढतोय, अशा पद्धतीची आपली ही डायग्राम बनते. तो हाय वाय ॲक्सिस म्हणजे इथं आहे आपला, इथं जे आहे इथं स्ट्रेस आहे, इथं स्ट्रेन आहे. त्याची डायग्राम जी की असते खरं जर बघायला गेलं तर ती जी की आहे इथून असं अशा पद्धतीने जी की आहे अशा पद्धतीची डायग्राम आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असते. तर हे जो अँगल आहे हा अँगल किती असतो, ग्रेटर दॅन 89 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. तर 89 डिग्रीपेक्षा जास्त अँगल आपल्याला तो दिसायला भेटत असतो. परंतु आपण आपल्या अभ्यासासाठी त्याला काय करत असतो, जरा त्याला जास्त झूम करून दाखवत असतो. म्हणजे कसं बनेल बरं का ते, ती डायग्राम जी की आहे ती डायग्राम आपल्याला अशा पद्धतीने बनताना दिसायला भेटत असते. कशा पद्धतीने बरं का, हे बघा. आता या डायग्रामच्या आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. डायग्राम कशी बनते, अशा पद्धतीने ती डायग्राम बनणार आहे. ठीक आहे, इकडे जास्त खाली करून टाकलं मी, तो जास्त खाली झालेला आहे. एक मिनिट हां ठीक आहे, तुम्ही समजू शकता. आता अशा पद्धतीने जे काही आहे हा वाला आपला असा कर्व काहीतरी बनतोय. तर आता हा कर्व जो काही आहे या कर्वला वाटलं असं मी नवीन काढून दाखवतो. हा जो कर्व आहे याला आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत, त्यामुळे इथून नेमकं काढतोय बघा. हा आहे आपला स्ट्रेस स्ट्रेन कर्व. ठीक, अशा पद्धतीने काहीतरी कर्व आपला बनत असतो. आता हा जो कर्व आहे ॲक्च्युली ही लाईन किती अँगलला असते तुम्हाला सांगितले मी, 89 डिग्रीपेक्षा जास्त अँगल केलेला असतो. परंतु आपण झूम करून बघत आहोत त्यामुळे मी त्याला जरा सेपरेट करून दाखवतो, म्हणजे जरा झूम करून दाखवते, जरा लांब करून दाखवते. सिग्मा ॲप्सिलॉन. इथं जर बघायला गेला तर तुम्हाला खूप सारे पॉईंट्स दिसतात, पॉईंटसोबत तुम्हाला खूप सारे झोन दिसतात आणि प्रत्येक झोनचं इम्पॉर्टन्स काय आहे ते आपल्याला दिसायला भेटत असतं. आपण काय करत आहोत, माइल्ड स्टीलला UTM मशीनवरती आपण टेस्ट करत आहोत. तो टेन्शन टेस्ट ऑन द माइल्ड स्टील हा वाला पॉईंट आहे आणि टेन्शन टेस्ट करून आपण काय बनवलं आहे, स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप बनवले माइल्ड स्टीलची. मग कशा पद्धतीने बनली, इथं जर तुम्ही बघायला गेला तिथं खूप सारे पॉईंट बनतात. आता कोणकोणते पॉईंट्स आहेत बरं, इथं एक पॉईंट असणार आहे ज्या पॉईंटला मी A नाव देतो. इथे एक पॉईंट असतो या पॉईंटला मी B नाव देणार आहे. वरचा एक पॉईंट असणार या पॉईंटला मी C1 नाव देतो, C1. इथला जो पॉईंट आहे याला मी C2 नाव देतो. इथं जो हा पॉईंट आहे याला मी समजा ABCD नाव देतो. इथं जो वरचा पॉईंट आहे याला मी E नाव देतो आणि इकडे जो एक पॉईंट आहे याला मी नाव देतो F. ठीक आहे, लास्टवाला जो पॉईंट आहे, लास्टवाला पॉईंट त्याला आपण नाव काय देऊ, त्याला आपण F नाव देऊन देऊ. अशा पद्धतीने मला दिसायला भेटतात. तर हे सगळे पॉईंट्स आहेत. आता कोणकोणता पॉईंट काय असतो याच्याबद्दल बघूया. एक्स ॲक्सिसवरती आहे आपला ॲप्सिलॉन, ज्याला आपण स्ट्रेन म्हणतो, आणि इकडे आपला स्ट्रेस आहे. असं आपली डायग्राम बनत असते. जनरली जर बघायला गेलो तर अशी डायग्राम बनत असते. मग आता हा जो A पॉईंट आहे, हा पॉईंट काय आहे, B पॉईंट काय आहे, सगळे पॉईंट काय आहेत, अगोदर आपण पॉईंटबद्दल बघून घेऊ. A पॉईंट जो असतो तो A पॉईंट काय असतो बरं का आपला, जर आपण A पॉईंटबद्दल बघायला गेलो तर A पॉईंट काय राहणार आहे, तर A पॉईंट जो असतो तो असतो आपला प्रोपोर्शनल लिमिट. हा जो काही पॉईंट असतो, हे जे पॉईंट सांगतोय ना मी, हे लिमिट म्हणून मी शब्द वापरणार आहे. जे पॉईंट असतील त्या पॉईंटला मी काय बोलणार, लिमिट म्हणून मी शब्द वापरणार. तर A पॉईंट काय आपला प्रोपोर्शनल लिमिट, प्रोपोर्शनल लिमिट. तो लक्षात घ्या. तुम्हाला याच्या पुढे जे तुम्ही एक्झाम देणार तेव्हा तुम्हाला जे ना क्वेश्चन विचारतात ते हुक्सचा जो लॉ असतो, हुक्सचा लॉ काय असतो बरं का, की स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्ट्रेन. स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्ट्रेन. हा जो काही असतो आपला हुक्सचा लॉ असतो आणि हा हुक्सचा लॉ जो काही आहे तो ओबे करणार कोणत्या रेंजमध्ये, प्रोपोर्शनल लिमिटपर्यंत. हा जो A पॉईंट आहे या A पॉईंटच्या आतमधली एवढी जी काही ही लाईन आहे या एवढ्याच रेंजमध्ये आपला हुक्सचा लॉ जो
जो काही आहे तो ओबे होत असतो. तर ए पॉईंट जो आहे त्याला मी प्रोपोर्शनल लिमिट म्हणत आहे. तो ए पॉईंट काय आपला, ए पॉईंट आपला प्रोपोर्शनल लिमिट आहे. दुसरा पॉईंट बी पॉईंट. तर बी पॉईंट काय बरं का, बी हा जो पॉईंट आहे, हा बी पॉईंट आपला इलॅस्टिक लिमिट आहे. तो इलॅस्टिक लिमिट, मी पहिले सगळे पॉईंट सांगून देतो, नंतर झोन सांगेल. इलॅस्टिक लिमिट. नंतर पॉईंट C1 काय बरं का, तर C1 हा पॉईंट आहे अपर इल्ड पॉईंट. अपर इल्ड पॉईंट काय असतो आपण बघू पुढे. तो C वाला पॉईंट काय, अपर इल्ड पॉईंट. अपर इल्ड पॉईंट, अपर इल्ड पॉईंट. घाई होत असेल तर सांगा. C2 पॉईंट जो आहे तो C2 पॉईंट काय असतो, C2 पॉईंट असतो आपला लोअर इल्ड पॉईंट. लोअर इल्ड पॉईंट. C2 हा इथला C2 काय आला, लोअर इल्ड पॉईंट. डी वाला पॉईंट काय बरं का, हा जो डी वाला पॉईंट आहे, हा डी वाला पॉईंट आहे आपला. सो डी वाला पॉईंट, डी वाला पॉईंटला बोलू आपण स्टार्टिंग ऑफ स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट. तो स्टार्ट ऑफ स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट. डी इज इक्वल टू स्टार्टिंग ऑफ स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट. स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट, ठीक आहे. तो स्टार्टिंग ऑफ स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट. नंतर EF वाला पॉईंट काय, सो EF वाला जो काही पॉईंट आहे आपला त्याला बोलतो आपण अल्टिमेट स्ट्रेंथ. तो अल्टिमेट स्ट्रेंथ वाला पॉईंट, अल्टिमेट स्ट्रेंथ बोलू आपण. सो ई म्हणजे काय झाला, अल्टिमेट स्ट्रेंथ. आणि एफ, ई नंतर जो EF आहे हा झाला ई नंतर जो EF आहे तो आहे आपला फ्रॅक्चर पॉईंट. हा इकडचा जो आहे याला फ्रॅक्चर पॉईंट. तर सगळे पॉईंट आपण लिहून टाकले. ए वाला पॉईंटला प्रोपोर्शनल लिमिट बोलतो. हुक्सा लॉ जो काय आहे तो प्रोपोर्शनल लिमिट पर्यंतच ओबे होतो. हुक्सा लॉ काय असतो बरं का, हुक्सा लॉ असतो स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्ट्रेन. तो अशा पद्धतीने असतो. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर कोणी विचारलं की लोड अप्लाय केल्यानंतर अगोदर स्ट्रेन येते का अगोदर स्ट्रेस येतो, कोण मला उत्तर देईल बरं का, सांगा रे. हा ग्राफ तुमच्या समोर पडलेला आहे. अगोदर स्ट्रेस का अगोदर स्ट्रेन, मला प्रश्नाचं उत्तर द्या. अगोदर स्ट्रेस का अगोदर स्ट्रेन, काय असेल बरं का. लोड लावल्यानंतर अगोदर स्ट्रेस का अगोदर स्ट्रेन, अगोदर स्ट्रेन. का बरं का, तुम्ही जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल, ही जी काही आहे खालची ही एक्स ॲक्सिस आहे. या एक्स ॲक्सिस जी असते ही एक्स ॲक्सिस कोणती असते, इंडिपेंडंट ॲक्सिस असते. म्हणजे कशा पद्धतीने समजून घेऊ, हे बघा. जर तुम्ही बघायला गेलात तर ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. जेव्हा तुम्ही लिहिताना कसं लिहितात, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. फंक्शन काय असतो, आपण वाय जे काही आहे ते वाय एक्स मधलं फंक्शन आहे अशा पद्धतीने बोलतो. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एक्सच्या व्हॅल्यू टाकणार तेव्हा तुम्हाला वायच्या व्हॅल्यू भेटतील. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्ट्रेनची व्हॅल्यू माहीत असेल तेव्हा तुम्हाला स्ट्रेसची व्हॅल्यू माहीत पडेल. अशा पद्धतीने असतं ते. तर वाय ॲक्सिसवरती काय होतं आपला स्ट्रेस. तो जेव्हा मला स्ट्रेन माहीत असेल तर तेव्हा मी काय करतो, स्ट्रेस काढत असतो. म्हणजे अगोदर स्ट्रेन नंतर स्ट्रेस, अशा पद्धतीने गोष्टी लक्षात राहू द्यायचं. पुढे जर बघायला गेलो तर काय, सो नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला, आता नेक्स्ट पॉईंट काय बघू. नेक्स्ट पॉईंट पुढचा पॉईंट जो आहे तो, सगळे पॉईंट कव्हर झाले. आता मी रिजनबद्दल येतो. तो रिजन कसे असतात बघा. आता आपण रिजन बघून घेऊ. रिजन जर बघायला गेला तर लक्षामध्ये काय येत असतं बरं, हा झाला आपला इथून इथपर्यंतचा, हा अशा पद्धतीचा रिजन. पुन्हा नाव देतो ABC1 C2 DEF. तो हा इथला O. तर O2A जो हा रिजन असतो, O2A रिजन, त्या O2A रिजनला मी कोणतं नाव देणार बरं का, तर O2A रिजन जो असतो तो असतो आपला लिनियर रिजन. सो लिनियर रिजन म्हणजे काय बरं का, तुम्ही जर बघायला गेलात तर या रिजनमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन यांच्यामध्ये डायरेक्टली रिलेशनशिप आहे. डायरेक्टली रिलेशनशिप म्हणजे कसं बरं का, जर स्ट्रेन आपण 2ने वाढवला तर स्ट्रेस आपला 2ने वाढेल. जर स्ट्रेन आपण 3ने वाढवला तर स्ट्रेस आपला 3ने वाढेल. अशा पद्धतीने तो O2A हा जो काही झोन आहे आपला, हा लिनियर रिजन आहे. पुढचा काय बरं का, इथं आपण बी लिहितो. तर A to B जो आहे AB, हा AB जो काही आहे हा आपला कोणता झोन आला बरं का, तर AB झोन जो आहे आपला तो आहे आपला नॉन लिनियर झोन. AB झोन कोणता आपला, नॉन लिनियर झोन. सो AB झोन आहे नॉन लिनियर झोन. ओके, तो AB आपला नॉन लिनियर झोन आहे. आता कोण आलं, मला एवढं सगळं खुडावं लागेल. तो AB नॉन लिनियर झोन. नंतर पुढचं काय बरं का, आता ते तिसरा झोन कोणता आहे, तिसरा झोन A झाला, B झाला, इथं C1 आहे, तो C1, ठीक. हा C2, हा D, हा E आणि हा इकडचा F. आता आपण कोणता पॉईंट पकडू बरं का. आता जर बघायला गेलो तर पुढचा झोन कोणता येईल, इथून तिथपर्यंत दाखवतो, D आणि E वाला. तर D आणि E वाला जो झोन आहे हा झाला स्ट्रेन हार्डनिंग. तो स्ट्रेन हार्डनिंगवाला झोन. नंतर पुढे जर बघायला गेलो E पासून ते F पर्यंतचा हा जो काही झोन असणार आहे पुरा असा उभा, हा वाला जो झोन असतो याला बोलतो आपण नेकिंग झोन. तो EF हा काय झाला, नेकिंग
झोन, हा नेकिंग झोन झाला. आता अजून खूप सारे पॉईंट्स दिसायला भेटत आहेत, कुठून तर कुठपर्यंत ते पण बघू. C1 टू C वाला बाकी आहे आणि नंतर B टू हा वाला पण बाकी. हा जो काही आहे इथून ते इथपर्यंतचा हा वाला तुम्ही नाव लिहून घ्या, याची कन्सेप्ट मी सांगतो. तर B टू C1 हा जो काही असतो, हा असतो आपला इलॅस्टोप्लास्टिक रिजन. कोणता असतो? बी पासून सी पर्यंतचा हा जो काही रिजन आहे, या रिजनला आपण काय बोलतो? इलॅस्टोप्लास्टिक. सो इलॅस्टोप्लास्टिक रिजन, प्लास्टिक, याची कन्सेप्ट मी समजून सांगतो. हां, इलॅस्टोप्लास्टिक रिजन, ठीक आहे. तो इलॅस्टोप्लास्टिक रिजन तुम्ही लिहू शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं काय बरं का, जर मी असं बोललो ओ पासून हा ए आहे, हा बी आहे. जर मी असं बोललो ओ पासून बी पर्यंतचा हा झोन कोणता आहे, तर तो जो काही रिजन असेल ओ टू बीचा रिजन जो काही आहे तो कोणता आहे आपला? तो इलॅस्टिक रिजन आहे. इलॅस्टिक रिजन तो लक्षामध्ये घ्या. काय काय सांगतोय बरं का मी, बघा. ओ टू ए हा कोणता रिजन आला? लिनियर. ए टू बी नॉन लिनियर. ओ टू बी काय आला बरं का? हा झाला इलॅस्टिक रिजन. B टू C1 काय आला? इलॅस्टोप्लास्टिक रिजन. नंतर पुढे जर बघायला गेला C1 पासून तर ई पर्यंत, हा पण लिहून घ्या वाटलं असतं. C1 पासून तर शेवटी काय F, C1 पासून तर टोटल F पर्यंत कोणता आहे? हा झाला आपला प्लास्टिक रिजन. हा काय झाला आपला? प्लास्टिक रिजन, राईट. हा प्लास्टिक रिजन झाला. नंतर C1 पासून D पर्यंत, C2 पासून डी पर्यंतचा हा जो प्लेन लाईन आहे याला बोलतो आपण परफेक्टली प्लास्टिक रिजन. तर C2 पासून डी पर्यंत काय झाला? परफेक्टली प्लास्टिक रिजन. माझ्याकडे जागेचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही लिहू शकतात. सो C2 पासून डी पर्यंत काय झाला आपला? परफेक्टली प्लास्टिक रिजन. नंतर डी पासून ई पर्यंत स्ट्रेन हार्डनिंग रिजन, ई पासून एफ पर्यंत नेकिंग रिजन, राईट. हे सगळे रिजन आणि पॉईंट तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. नवीन सांगू का रे? ही डायग्राम नवीन काढून समजून सांगू का? हे बघा. हो सर. हां, लक्ष द्या आता. A B C1 C2 D E F. सो A B C1 C2 D, हा E आणि हा F. पहिले पॉईंट ए पॉईंट काय होता? प्रोपोर्शनल लिमिट. बी पॉईंट काय होता बरं का? तो ए पॉईंट जो होता आपला तो प्रोपोर्शनल लिमिट होता. बी पॉईंट होता आपला इलॅस्टिक लिमिट. C1 पॉईंट होता अपर इल्ड पॉईंट. C2 पॉईंट होता लोअर इल्ड पॉईंट. डी पॉईंट होता स्टार्टिंग ऑफ द स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट. ई वाला होता अल्टिमेट स्ट्रेंथ आणि एफ वाला होता फ्रॅक्चर पॉईंट. पॉईंट झाले. रिजनकडे आलो. ओ टू ए रिजन कोणता होता आपला? लिनियर रिजन. ए टू बी कोणता रिजन? ए टू बी रिजन कोणता? नॉन लिनियर. सो ए टू बी नॉन लिनियर रिजन. B टू C1 हा कोणता रिजन? इलॅस्टोप्लास्टिक रिजन. सो B टू C1 इलॅस्टोप्लास्टिक रिजन. नंतर पुढे जरा बघायला गेलो तर पुढचा पॉईंट काय बरं का आता? C1 टू C2 कोणता रिजन? ॲक्च्युली जो आहे ना C1 टू C2 याला इल्ड प्लॅटो म्हणता येईल. इल्ड प्लॅटो मोठा असतो जरा, इथून तिथपर्यंत हा इल्ड प्लॅटो असतो. C1 पासून डी पर्यंत आपला इल्ड प्लॅटो असतो, बघू ते पण, ठीक आहे. C2 पासून डी पर्यंत काय बरं का? हा परफेक्टली प्लास्टिक रिजन झाला. डी पासून ई पर्यंत काय झाला? स्ट्रेन हार्डनिंग रिजन झाला. आणि ई पासून एफ पर्यंत नेकिंग रिजन झाला. हा काय झाला आपला? नेकिंग रिजन झाला. क्लिअर झाला का तुम्हाला काही हदपर्यंत रे? ओ टू ए लिनियर, नॉन लिनियर. जर ओ टू बी विचारलं असेल तर हा झाला इलॅस्टिक रेंज किंवा इलॅस्टिक रिजन. ओ टू बी इलॅस्टिक रिजन आहे. नंतर B टू C इलॅस्टोप्लास्टिक रिजन. C2D परफेक्टली प्लास्टिक रिजन. नंतर इथून डायरेक्ट कुठून बरं का? C1 पासून, या C1 पासून तर ई पर्यंतचा हा जो टोटल रिजन आहे याला काय बोलतो आपण? याला बोलतो प्लास्टिक रिजन. हा काय झाला आपला? प्लास्टिक रिजन. आणि याच्या अलीकडे जेवढा काही रिजन असेल हा सगळा हा आपला काय होऊन जातो? इलॅस्टिक रिजन. तो अशा पद्धतीने आपण हे बोलत असतो. हा मधला इलॅस्टोप्लास्टिक रिजन आणि याच्या इकडे काय आहे? हा इलॅस्टिक रिजन. तो इलॅस्टिक रिजन, इलॅस्टोप्लास्टिक रिजन आणि प्लास्टिक रिजन अशा पद्धतीने व्हॅरिएशन दिसायला भेटतील आणि मधले बरेचसे रिजन असतात. तर ही झाली आपली काय बरं का? ही झाली स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. तो स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम जी काय अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. डिटेलमध्ये जाऊ. आता डिटेलमध्ये कसं जायचं आहे बघा. आता कुठे काय काय घडत असतं तो पॉईंट आपण डिस्कस करू. प्रत्येक पॉईंटचं सिग्निफिकंट काय आहे त्याच्याबद्दल आपण लक्षात घेणार आहोत. ही जी स्ट्रेस स्ट्रेन कर्व असते ही दोन प्रकारची असते. एक असते इंजिनिअरिंग कर्व आणि दुसरी असते ॲक्च्युअल कर्व. तर इंजिनिअरिंग कर्व असते आणि एक असते आपले ॲक्च्युअल कर्व. तर इंजिनिअरिंग कर्व काय असते, ॲक्च्युअल कर्व काय असते हे पण आता या फेजमध्ये आपण कव्हर करून घेऊ. आता बघा, ओ पासून जेव्हा ए पर्यंत जातोय म्हणजे लिनियर रिजन. तर लिनियर रिजनचं खासियत काय बरं का?
तुम्हाला जर का क्वेश्चन आला, तुम्हाला म्हणतील ते की स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम जो आहे ते एक्सप्लेन करून सांगा, तर तुम्हाला सगळे रिजन जे आहेत ते एक्सप्लेन करून सांगायचे असतात. तर O2A जो रिजन आहे हा लिनियर रिजन आहे. या लिनियर रिजनमध्ये काय होतं बरं का, सो लिनियर रिजनमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्ट्रेन, राईट. देअरफॉर हुक्स लॉ इज ओबे. तो हुक्सचा लॉ जो काही आहे तो कुठपर्यंत ओबे असतो, फक्त हा जी काही लिमिट आहे ए वाला पॉईंट, प्रोपोर्शनल जो पॉईंट आहे, प्रोपोर्शनल लिमिटचा जो पॉईंट आहे O2A वाला, हा जो टोटल रिजन आहे लिनियर रिजन, त्या लिनियर रिजनमध्ये आपला हुक्सचा लॉ ओबे होतो. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल स्ट्रेन. ही वाली कहाणी मला दिसायला भेटते. A to B हा जो काय आहे हा नॉन लिनियर रिजन आहे आपला. A to B वाला कोणता रिजन आहे, नॉन लिनियर रिजन आहे. ठीक आहे, तो मी काय करणार, A to B ला नॉन लिनियर रिजन म्हणतो. म्हणजे काय बरं का, स्ट्रेस आणि स्ट्रेन यांच्यामध्ये लिनियर रिलेशनशिप नाही आहे, की चल बा 2ने जर का वाढवलं तर हा 3ने वाढतो, हा जर 4ने वाढवलं तर हा 6नेच वाढेल, असे नसते. तर A to B मध्ये नॉन लिनियर रिजन आहे, दोघांमध्ये एवढी खास रिलेशनशिप दिसायला भेटत नाही. हां, तर आता मी जो घेतला A to B बद्दल एकच शब्द बोललो, नॉन लिनियर रिजन असतो, त्यांच्यामध्ये डायरेक्टली रिलेशनशिप दिसायला भेटत नाही. आता मी झोन उचलला O to B. O to B हा झोन कोणता असतो, हा असतो आपला इलॅस्टिक रिजन. आता इलॅस्टिक रिजनमध्ये काय होते बरं का, लक्षात घ्या. फोर्स अप्लाय केल्यानंतर जे की आहेत पार्टिकल आपली जागा सोडून घेतात. तर फोर्स अप्लाय केल्यानंतर जे की आहे पार्टिकल काय करतील, इथं पार्टिकल असतील, ते पार्टिकल जे की आहे ते पार्टिकल इकडे शिप होतील, पण फोर्स रिमूव्ह केल्यानंतर पार्टिकल आपल्या जागेवरती येऊन जातात. पण लक्षात घ्यायचं, फोर्स अप्लाय केल्यानंतर जे आहेत पार्टिकलची जागा शिफ्ट होते, पण लोड सोडल्यानंतर ते त्यांच्या जागेवरती येतात. पण जागेवरती येण्याचा जो रस्ता असतो, जो वे असतो, तो सेम वे असायला पाहिजे. म्हणजे काय, जेव्हा मी लोड अप्लाय केला तर अशा पद्धतीने हा ग्राफ बनतोय. जेव्हा मी लोड रिमूव्ह करून टाकेल ना, तर ए पॉईंटपासून आपण डायरेक्टली O पॉईंटला येणार, आणि रस्ता कोणता असेल, सेम पाथ असेल, सेम पाथ. तर इलॅस्टिक रिजन जो असतो, ॲक्च्युली जर बघायला गेलात, इलॅस्टिक रिजन म्हणजे कुठून, O पासून B पर्यंत. O पासून B पर्यंत काय कहाणी घडते, जेव्हा पण तुम्ही स्टीलला O पासून B या रेंजपर्यंत स्ट्रेस करतायत, लोड लावतायत, आणि तो लोड जर तुम्ही सोडून दिला ना, तर ते काय होऊन जाईल बरं का, तो त्याच्या जागेवरती येऊन जाईल. आलं लक्षामध्ये. तो O to B हा इलॅस्टिक रिजन आहे. इलॅस्टिक रिजनमध्ये जेव्हा आपण लोड अप्लाय करत असतो, तेव्हा लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन दिसायला भेटेल, पण लोड सोडल्यानंतर जे आहे ते त्यांच्या जागेवरती येऊन जातील. आणि रस्ता कोणता असेल त्यांचा, या रस्त्याने, सेम रस्त्याने या O पॉईंटला येऊन जाईल ते. म्हणजे समजा तुम्ही एक काम करा, UTM मशीनवरती तुम्ही ओढत होतात, आता तुम्ही लोड सोडून दिला, त्याच्या जागेवरती येऊन जाईल, आणि तो ग्राफ जो कॉम्प्युटरवरती दिसेल तुम्हाला, हा ग्राफ न उमटता सरळ रेषा डायरेक्ट ओवरती येऊन भेटून जाईल इलॅस्टिक रेंजमध्ये. इलॅस्टिक रेंजमध्ये पॉइझन रेशोची व्हॅल्यू किती असते स्टीलची, इलॅस्टिक रेंजमध्ये पॉइझन रेशोची व्हॅल्यू किती असते स्टीलची, किती असते रे, किती बोललो तुम्हाला मी, 0.3. तो इलॅस्टिक रेंजमध्ये किती व्हॅल्यू असते, 0.3. विसरू नका, गोष्टी लक्षात राहू द्या. पॉइझन रेशो बोलतोय मी तुम्हाला, ठीक आहे. हां, आता हा पण झोन झाला. तर इलॅस्टिक रिजनमध्ये काय घडतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगून दिलं. इलॅस्टिक रिजनमध्ये पार्टिकल जे आहेत मधले, ते जागा जे काय लोड अप्लाय झाल्यानंतर जे की आहेत डिफॉर्मेशन होईल, पण लोड रिमूव्ह केल्यानंतर रिगेन होऊन जातात, आपल्या जागेवरती पुन्हा येऊन जातील. पण पाथ कोणता आहे, सेम पाथ आहे. पुढचा पॉईंट आता लक्षात घ्या. B पासून C1 पर्यंत काय होतं बघा. सो B पासून C1 पर्यंत काय होतं याची कहाणी मी सांगतो. कोणता पण एखादा पर्सन असू द्या, त्याला एखादी सवय जर लागलेली असेल ना, ते सवय सोडणं जरा अवघडच असतं. O पासून B पर्यंत रिजन कोणता होता, इलॅस्टिक रिजन होता. आता काय होणार आहे, आता जसं आपण लोड अप्लाय करतोय, तर इलॅस्टिक रिजनमधून आपण दुसऱ्या कोणत्या तरी रिजनमध्ये जातोय, पण थोडीफार इलॅस्टिक प्रॉपर्टी तर दिसायला भेटते आपल्याला. थोडीफार इलॅस्टिक प्रॉपर्टी असेल. एखादा दारू पिणारा एखादा व्यक्ती जो आहे, त्याला जर का बोललो आपण की बाबा दारू सोडून दे, तू दूध प्यायला लाग, दारूच्या ऐवजी तू काय प्यायला लाग, दूध प्यायला लाग, असं जर का आपण त्याला बोललो, तर तो काय करेल, तो त्याला जरा सवय लागायला टाईम लागेल. 5 ग्लास जर का समजा तो दारूचे पेत असतील, तर काय करेल बरं का, तो हळूहळू तो 1 ग्लास कमी करेल दारूचा, आणि त्याच्याऐवजी 1 ग्लास दूधचा पीत जाईल. नंतर वेळेनुसार काय होईल, 2 ग्लास दारूचे कमी करेल, 2 ग्लास जे काय तो दुधाचे पीत जाईल. अशा पद्धतीची कहाणी दिसायला भेटत असते. म्हणजे B पासून काय होतं रे, 1 मिनिट हां, म्हणजे काय होतं बरं का, तर तुम्ही जर बघायला गेलात तर लक्षामध्ये काय येतंय की B पासून C पर्यंतचा हा जो आपला झोन आहे, याच्यामध्ये काय घडतंय बरं का, की काही इलॅस्टिक प्रॉपर्टी पण आहे आणि काही प्लास्टिक प्रॉपर्टी. तर या एवढ्या झोनमध्ये इलॅस्टिक आणि प्लास्टिक दोघं प्रॉपर्टी आपल्याला दिसायला भेटत असतात. त्यामुळे B पासून ते C1 पर्यंत अपर इल्ड पॉईंटपर्यंत हा जो झोन असतो, याला बोलतो आपण इलॅस्टोप्लास्टिक रिजन. इलॅस्टिकची पण आणि प्लास्टिकची पण प्रॉपर्टी असते. मग आता हे काय असतं बरं का, हे जरा व्यवस्थित समजून सांग बरं का. याच्यामध्ये काय होत असेल, समजा आपण आपल्या माइल्ड स्टीलला स्ट्रेस केलं या झोनमध्ये, B पासून C पर्यंत, एवढ्या झोनपर्यंत आपण आलेलो आहे. आता जर का मी समजा लोड सोडला,
आता जर का समजा मी लोड सोडला तर लोड सोडल्यानंतर ग्राफ जो दिसतोय आपल्या कॉम्प्युटरवरती तो ओला येणार नाही, तो ओला येणार नाही. मग तो कुठे येईल बरं का? आता बघा हा जो होता अपर इल्ड पॉईंट होता राईट, हा लोअर इल्ड पॉईंट आहे आपला C2, तर हा काय आपला लोअर इल्ड पॉईंट आहे. आता मी तुम्हाला काय बोलतोय की आपण बी आणि C1 यांच्यामधल्या कोणत्या तरी झोनमध्ये आपण आहोत आणि आपण तेव्हा लोड रिमूव्ह करून दिला. तर लक्षामध्ये घ्या, जेव्हा तुम्ही त्याला रिमूव्ह करून द्या, समजा या पॉईंटला मी रिमूव्ह करून दिलं, तर रिमूव्ह केल्यानंतर जो पाथ असतो रिव्हर्स होण्याचा, तो पाथ कसा असेल बरं का? अशा पद्धतीचा पाथ राहील. तो त्याची स्ट्रेन तिथं किती होती? एवढी काहीतरी स्ट्रेन होती. तर या पर्टिक्युलर पॉईंटवरती त्याची स्ट्रेन किती होती? एवढी. जेव्हा मी लोड सोडून देतो ना, तो त्याचा रस्ता असा असेल. इलॅस्टिक रिजनमध्ये राहिला असता तर रस्ता त्याचा कसा राहिला असता? स्ट्रेट डायरेक्ट असा. परंतु आता त्याचा रस्ता कसा असेल? असा असेल. म्हणजे काय बरं का, ॲक्च्युली स्ट्रेन किती होती? एवढी. पण लोड सोडल्यामुळे ते काय झालं? रिटर्न आलं. ते रिटर्न आलं. रिटर्न किती आलं? एवढं रिटर्न आलं. तर जेवढं रिटर्न आलं असेल ना, ते ती काय झाली? ती इलॅस्टिक प्रॉपर्टी दाखवते. समजा या पर्टिक्युलर पॉईंटवरती स्ट्रेनची व्हॅल्यू होती 10. या पर्टिक्युलर पॉईंटवरती स्ट्रेनची व्हॅल्यू किती होती? 10. परंतु लोड सोडल्यामुळे काय झालं? ते त्यांच्या स्ट्रेन जो ना रिव्हर्स व्हायला लागून गेला. रिव्हर्स किती झाला? समजा इथं झाला 6 आणि इकडे किती उरलेला आहे? इथे उरला आहे 4. तर त्यामुळे लक्षामध्ये काय येत असतं? 6 जी व्हॅल्यू आहे आपली ती इलॅस्टिक स्ट्रेन आहे आणि 4 ही व्हॅल्यू कोणती? ही प्लास्टिक स्ट्रेन आहे. प्लास्टिक म्हणजे काय बरं का, की आता रिकवर होणार नाही. तर 4 वाली व्हॅल्यू जी आहे ना ती रिकवर झाली नाही बघा. 0 पासून 4 घर आपण लांबच आहोत. परंतु 10ला आपण लोड लावत आपण बी आणि सीच्या या पॉईंटमध्ये गेलो होतो, म्हणजे तेव्हा स्ट्रेन किती होता? 10 एवढा स्ट्रेन होता. पण मी जेव्हा लोडला रिमूव्ह केला तेव्हा आपण परत आलो, आपण या व्हॅल्यूला येऊन गेलो, 6 पर्यंत येऊन गेलो. म्हणजे आपण कुठे आलो? 6 घर कमी आलो. म्हणजे 0 to 4च्या इथं जी आहे इथं व्हॅल्यू किती असेल? 4 असेल. 6 घर कमी आलो म्हणजे ही झाली इलॅस्टिक स्ट्रेन आणि झाली आपली प्लास्टिक स्ट्रेन. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. तर इलॅस्टोप्लास्टिक रिजनमध्ये इलॅस्टिक आणि प्लास्टिक या दोघं प्रॉपर्टी आपल्याला दिसायला भेटत असतात. हा वाला पॉईंट मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. क्लिअर झाला का? इलॅस्टोप्लास्टिक रिजन रे, इलॅस्टोप्लास्टिक रिजनमध्ये जी काही प्रॉपर्टी सेम असते. आता पुढे जाऊ. मग आता पुढे जर तुम्ही बघायला गेलात, आता तुम्हाला प्रश्न विचारतात की इल्ड पॉईंट म्हणजे काय असतो आणि इल्ड पॉईंट काय येतो? इल्ड पॉईंट का अपर इल्ड पॉईंट काय असतो आणि काय येतो तो? अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते. आता लक्षात घ्या, आपण कुठे पोहोचलो बरं का? बी वाला आणि सी वाला हा झोन कंप्लीट केला. आता मी C1 या पॉईंटचं सिग्निफिकंट सांगतो. फक्त C1 हा एक पॉईंट आहे, त्याला आपण अपर इल्ड पॉईंट म्हणतो. अपर इल्ड पॉईंट म्हणजे काय बरं का? या पॉईंट नंतर आपला स्टील ॲक्च्युली डिफॉर्मेशन व्हायला लागून जातोय. कोणतं डिफॉर्मेशन? प्लास्टिक डिफॉर्मेशन. लक्षात घ्या, या C1 पॉईंटपासून काय होतंय? या C1 पॉईंटपासून आपलं जे काही स्टील आहे तो स्टील काय होतोय? तो प्लास्टिकली डिफॉर्म होतोय. प्लास्टिकली डिफॉर्म होणं म्हणजे काय बरं का? तुम्ही त्याला ताणला ना, आता तो रिकवर होणार नाही. जेवढा ताणला गेला ना तेवढा राहणार आहे. तर C1 पॉईंटपासून ॲक्च्युली इल्डिंग स्टार्ट होते, प्लास्टिक इल्डिंग स्टार्ट होते. C1 पॉईंटपासून प्लास्टिक इल्डिंग स्टार्ट होते. तुम्हाला प्रश्न विचारेल की C1 या पॉईंटपासूनच प्लास्टिक इल्डिंग काय स्टार्ट होते बरं का? लक्षात जर घ्यायला गेलात तर जो आपला स्टील आहे त्या स्टीलमध्ये आयन आणि कार्बन असते. लोड अप्लाय केल्यामुळे आयन आणि कार्बनचा बॉन्ड ब्रेक होत असतो आणि जे कार्बन आहे त्या कार्बनमुळे अपर इल्ड पॉईंट आणि लोअर इल्ड पॉईंट येत असतात. म्हणजे काय म्हणतो मी? लक्षात घ्या, फक्त आपण ॲल्युमिनियमला घेतला, ॲल्युमिनियमच्या रॉडला UTM मशीनवरती आपण अटॅच केला आणि UTM मशीनवरती जर का आपण त्याला ताणला ना, तर UTM मशीनवरती ताणल्यानंतर तुम्हाला अपर इल्ड आणि लोअर इल्ड पॉईंट भेटत नाही. काय बोलतो मी? लक्षात घ्या, अपर इल्ड पॉईंट आणि लोअर इल्ड पॉईंट तुम्हाला फक्त स्टीलमध्ये भेटतात. स्टीलमध्ये का भेटतात? कारण की कार्बनमुळे भेटतात. कार्बन जो की आहे आपल्या स्टीलमध्ये असणारा जो की कार्बन आहे, तो कार्बन जेव्हा ब्रेक होत असतो त्यामुळे आपल्याला अपर इल्ड पॉईंट आणि लोअर इल्ड पॉईंट भेटत असतात. आता आपला कार्बनचा बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झाली. आता आपला कार्बनचा बॉन्ड जो आहे त्याची काय झाली बरं का? ब्रेक व्हायला सुरुवात झाली. तो कार्बनचा बॉन्ड इथून हा जो काय आहे अपर इल्ड पॉईंट, हा लोअर इल्ड पॉईंट, हा C1, हा C2. C1ला काय बोलतो आपण? अपर इल्ड पॉईंट. अपर इल्ड पॉईंट म्हणजे काय बरं का? या पॉईंटपासून आपला स्टील प्लास्टिकली डिफॉर्म व्हायला लागून जातोय. म्हणजे काय बरं का? त्याची लेंथमध्ये तुम्हाला इन्क्रीज होताना दिसायला भेटते. पण जर तुम्ही लोड सोडून दिला ना तर ते रिकवर होणार नाही. प्लास्टिक रिजनमध्ये आपण चालला गेलो. या सॉईलच्या केसमध्ये पण आपण याला समजून घेतो. कसा बरं का? एखादी सॉईल घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका, त्याचं तुम्ही काय बनवून टाका बरं का? त्याच्यामध्ये एखादा गोळा बनवा. एक गोळा बनवला मी आणि त्या गोळापासून मी काय करतो? एखादी आपण काय म्हणतो त्याला दिवा बनवू शकतो मी, बरोबर ना? त्या मातीमध्ये
पाणी ॲड करून जो काही आहे आपण बरोबर त्याला मोल्डिंग केली आणि त्या मोल्ड करून आपण काय करत असतो, दिवा बनवू शकतो, त्याच्यापासून मूर्ती बनवू शकतो आपण. आता तुम्ही कोणत्याही शेपमध्ये त्याला डिफॉर्म करू शकतात. हे कशामुळे बरं का, त्या मातीमध्ये असणाऱ्या प्लास्टिसिटी या प्रॉपर्टीमुळे. तर सांगायचं तात्पर्य काय आता की C1 पॉईंटपासून आपला स्टील ॲक्च्युली प्लास्टिकली डिफॉर्म व्हायला सुरुवात होऊन जात असतो. आणि कशामुळे बरं का प्लास्टिकली डिफॉर्म व्हायला सुरुवात होतो म्हणजे काय, जे कार्बनचे बॉन्ड आहेत ते तुटायला लागून जातात. कार्बनचे बॉन्ड जे आहेत ते तुटायला लागून जात असतात. मग आता आपण इथं तुटायला सुरुवात झाली, C2 पर्यंत सगळे बॉन्ड तुटून गेले. सगळे बॉन्ड तुटल्यानंतर जे की ना काय होणार बरं का, आता C2 पॉईंटला, याला लोअर इल्ड पॉईंट बोलतो मी. तर C2 पॉईंटला मी लोअर इल्ड पॉईंट बोलतो. हा काय झाला आपला अपर इल्ड पॉईंट, हा खालचा आपला लोअर इल्ड पॉईंट. तर आता जर आपण बघायला गेलो तर लक्षामध्ये काय येत असतं की अपर इल्ड पॉईंट, लोअर इल्ड पॉईंट. हा लोअर इल्ड पॉईंट जो आहे ना, या ठिकाणी काय होणार आहे आता की सगळे कार्बनचे बॉन्ड तुटून जातील. कार्बनचे सगळे बॉन्ड तुटून जातील. तुम्ही लोड जेवढा लावला आहे ना तेवढाच लोड लावून ठेवला आहे आपण. आता किती बरं का, मी 10 किलो न्यूटनचा लोड लावून ठेवला आहे. तेवढाच लोडवरती आपल्याला ते आपोआप ताणताना दिसायला भेटते. तुम्ही काही च्युइंगम खाल्लं असेल, तुम्ही जेव्हा च्युइंगम खाता तर च्युइंगमला खाल्ल्यानंतर आपण जेव्हा त्याला ताणतो ना, थोडा ताणलं का आणि थोडं ताणून त्याला जमिनीवरती ठेवून द्या, ते आपोआप ताणलं जातं. ते आपोआप ताणलं जातं. आपण त्याच्यावरती 10 किलो न्यूटनचा फोर्स लावला आहे समजा, आणि फोर्स लावून आपण त्याच्यावरती आपण काय असं जमिनीवरती ठेवून दिला. तो 10 किलो न्यूटनचा फोर्स लावून आपण त्याला जमिनीवरती ठेवून देतो समजा. आणि काय होते ते जे आहे ना ते आपोआप स्ट्रेस होत जातं, आपोआप त्याच्यामध्ये स्ट्रेन दिसायला भेटत असतं. इथून ते इथपर्यंत कहाणी काय घडते, तीच कहाणी घडते. कुठून बरं का, C2 पासून D पर्यंत. सगळ्यात अगोदर मी काय बोलतो, C1 या पॉईंटपासून आपला जो काही स्टील आहे तो प्लास्टिकली डिफॉर्म व्हायला लागून जातो. कशामुळे, कार्बनचे बॉन्ड ब्रेक व्हायला लागून जात असतात. C2 पर्यंत कार्बनचे सगळे बॉन्ड ब्रेक होऊन जात असतात. C2 पासून D पर्यंत जे काही आहे एका कॉन्स्टंट स्ट्रेसवरती आपल्याला स्ट्रेन दिसायला भेटत असते. स्ट्रेस म्हणजे काय, लोड. जो तुम्ही लोड लावतायत ना तो कॉन्स्टंट लोड लावतायत, पण कॉन्स्टंट लोड लावतायत तुम्ही, पण तेवढा लोड लावल्यावरती सुद्धा स्ट्रेन आपल्याला वाढताना दिसायला भेटत आहे. तर इथून ते इथपर्यंत हा जो रेंज असतो याला आपण बोलतो परफेक्टली प्लास्टिक झोन. याच्यामध्ये आपल्याला प्लास्टिसिटी खूप भारी दिसायला भेटत असते. तर हा झाला आपला परफेक्टली प्लास्टिक झोन. तर C2 पासून D पर्यंत परफेक्टली प्लास्टिक झोन झाला. आता पुढे जाऊ आपण. आता D जो आहे इथून काय होतंय बरं का, बघा त्याच्यामध्ये सफिशियंट स्ट्रेन आली. आता तुम्ही काय करणार, आता तुम्हाला आता काय होतं माहिती आहे, आता जर स्टीलला बघायला गेलात, मटेरियल सायन्सवाले मेकॅनिकलचे जे पोरं असतात त्यांना मटेरियल सायन्सचा सब्जेक्ट असतो, त्यांना खोलमध्ये शिकवलं जातं. आतमध्ये स्टीलचं जे काही क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं, स्टीलच्या आतमध्ये असणारं जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं, ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आता या D पॉईंटच्या नंतर रिअरेंज करायला लागून जात असतं. या D पॉईंटच्या नंतर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे स्टीलमधलं ते रिअरेंज करायला लागून जात असतं. त्यामुळे काय होत असतं, तुम्हाला लोड अप्लाय करावा लागेल. आता अगोदर कॉन्स्टंट लोड होता आणि कॉन्स्टंट लोडवरती आपल्याला स्ट्रेन दिसायला भेटत होते. कॉन्स्टंट लोडमुळे आपल्याला डिफॉर्मेशन दिसायला भेटत होती. पण आता काय झालं, D पॉईंट नंतर त्याच्यामध्ये प्लास्टिक रिअरेंजमेंट, त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे की ना त्याची रिअरेंजमेंट व्हायला लागून गेली. तर D पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत आपला जो काय हा स्ट्रेन हार्डनिंग होऊन जात असतो. स्ट्रेन हार्डनिंगचा मिनिंग काय होतं बरं का, जी स्ट्रेन आहे त्या स्ट्रेनसाठी थोडीशी डिफॉर्मेशन करण्यासाठी तुम्हाला जास्त ताकद लावावी लागणार या पर्टिक्युलर पॉईंट नंतर. याचं एक्झाम्पल मी काय दिलं होतं तुम्हाला, एखाद्या भिंतीमध्ये तुम्ही खिळा ठोकताय तो खिळा वाकायला लागून गेला तर जेवढा फोर्स अप्लाय करणार त्याच्याने ते आपोआप वाकायला लागून जातो तो, राईट. म्हणजे तो प्लास्टिक या रेंजमध्ये होता. त्याच्यानंतर आता काय, तो वाकला गेलाय. आता तो वाकलेला खिळ्याला जर का मला स्ट्रेट करायचं असेल ना तर मला जास्त फोर्स अप्लाय करावा लागत असतो. का बरं का, कारण की त्याची स्ट्रेन जी ना ती हार्ड झाली. तो स्ट्रेन हार्डनिंग होणं म्हणजे काय, आतमध्ये जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे त्याची रिअरेंजमेंट झालेली आहे, त्यामुळे असा प्रोग्राम आपल्याला दिसायला भेटत असतो. तर D पासून ते A पर्यंत हा जो झोन असतो याला आपण स्ट्रेन हार्डनिंग झोन म्हणतो. स्ट्रेन हार्डनिंग म्हणजे स्ट्रेन हार्ड झालेली आहे. एक्झाम्पल आहे ते खिळ्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवून घ्यायचं. आणि मग आता काय असतो, हा जो काही पॉईंट असतो आपला टॉपवाला, ज्याला आपण E पॉईंट बोलतो, हा झाला आपला अल्टिमेट स्ट्रेन. तो हा काय झाला बरं का, अल्टिमेट स्ट्रेसवाला. इथून आपण काय करत असतो, आपल्या स्टीलची अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ठरवत असतो. तर या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग जे काही असेल ते काय असेल बरं का, ते असेल आपली अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ. ती अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ असते आपली. तो अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ आपल्याला दिसायला भेटत असते. अपर इल्ड पॉईंटवरून आपली इल्ड स्ट्रेस आपण काढतो. पुढे जाऊन बघू त्या इल्ड स्ट्रेस कोणाला म्हणतो आपण. तो इल्ड स्ट्रेस म्हणजे काय आणि अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणजे काय, याचा टेबल तुम्हाला IS कोडमध्ये पेज नंबर समथिंग 2-3 वरती दिलेला आहे. तर IS कोड 802-2007 मध्ये पेज नंबर 2-3-4 नंबरवरती तुम्हाला दिसायला भेटेल. सगळे ग्रेड दिलेत, स्टीलचे ग्रेड दिलेत. मग ग्रेड ऑफ स्टील आपण आता बघणार आहोत. हे झालं आपण बघणार आहोत. आपण पोहोचलो कुठे पहिले बघा, आपण कुठपर्यंत पोहोचलो. हा झाला A पर्यंत लिनियर रिजन, A to B नॉन लिनियर रिजन, B to C, राईट, B to C1 अशा पद्धतीने. तो C1 to C2 जो काय आहे हे झाला आपला. आधी इथे काय दिसायला भेटत असते, इल्डिंग ॲक्च्युली. इथून तिथपर्यंत हे प्लास्टिक रिजन, परफेक्टली प्लास्टिक रिजन, स्ट्रेन हार्डनिंग रिजन, अल्टिमेट स्ट्रेंथवाला पॉईंट आणि हा फ्रॅक्चरवाला पॉईंट. आता आपण डिस्कस करणार आहोत E पासून F पर्यंतचा झोन. तर E to F चा जो झोन असतो
ई टू एफचा जो झोन असतो याला मी नेकिंग झोन म्हणतो. नेकिंग झोन म्हणजे काय बरं का, ए पॉईंटच्या नंतर आता फेल्युअर व्हायला लागून जात असतं. फेल्युअर होणं म्हणजे काय बरं का, हा होता आपला स्टीलचा रॉड, याला आपण ताणत होतो UTM मशीनवरती. ताणल्यानंतर काय होईल बरं का, याचा क्रॉस सेक्शन आता कमी व्हायला लागून जात असतो. आणि फेल्युअर कशा पद्धतीने होत असतं बरं का, या पर्टिक्युलर रिजनमध्ये जेव्हा आपण इथं पोहोचणार तर इथं जे फेल्युअर होत असतं ते कप कोन फेल्युअर होतं. कोणतं फेल्युअर, कप कोन फेल्युअर. म्हणजे जेव्हा तुम्ही या एफ पॉईंटला पोहोचणार, कोणता इथं बघा, इथं हा जो एफ पॉईंट आहे त्या एफ पॉईंटला पोहोचल्यानंतर आपला रॉड तुटून जाणार. कशा पद्धतीने तुटणार, या पद्धतीने तुटणार. बघा तो तुटण्यावर कशा पद्धतीने तुटतो, तो अशा पद्धतीने तुटताना आपल्याला दिसायला भेटतो. कप कोन फेल्युअर बोलतो आपण त्याला, राईट. तर अशा पद्धतीने जो काही आपला जो रॉड आहे तो तुटून जातो, याला बोलतो आपण कप, राईट. हा झाला आपला इकडचा कोन, हा झाला इकडचा कप, याला बोलतो आपण कप कोन फेल्युअर, राईट. सुरुवातीला याच्या अगोदर काय होत असते, नेकिंग होत असते. नेकिंग होणं म्हणजे काय बरं का, त्याचा एरिया जो आहे तो कमी कमी होत जाणे. तो सुरुवातीला काय होतं, एरिया कमी कमी होत जातो. तर ई पॉईंट नंतर अल्टिमेट स्ट्रेंथ पॉईंट नंतर जे आहे त्याचा एरिया एका सेक्शनवरती एरिया कमी कमी होत जाणार आणि कमी कमी होऊन जो काही आहे आपल्याला कप आणि कोन फेल्युअर दिसायला भेटत असतं. तो कप कोन फेल्युअर होऊन जाईल. तो कप कोन फेल्युअर झालं. अशा पद्धतीने कप कोन फेल्युअरपर्यंत पोहोचलो, ठीक. तो कप कोन फेल्युअर झाल्यानंतर फ्रॅक्चर पॉईंट पण येऊन गेला आणि इथं आपलं काय होऊन जातं, थांबून जातं. आता हा जो काही फ्रॅक्चर होतोय, हा जर फ्रॅक्चर बघायला गेला तर हा वाला अँगल किती असतो बरं का, तर हा अँगल जो असतो हा 45 डिग्रीचा असतो. तर लक्षात घ्यायचा, कप कोन फेल्युअर जेव्हा होत असतं तर कपची जी साईड्स आहेत ना ते होरिझॉन्टल सोबत किती अँगल बनवतील, तर हा वाला अँगल जो असतो आपला 45चा असतो, राईट. तर कप कोन फेल्युअर 45 डिग्रीमध्ये होताना आपल्याला दिसायला भेटत असते. तर हा वाला पॉईंट सुद्धा आपण कव्हर करून टाकलेला आहे. तर याच्यामध्ये जे काय स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ जो आहे तो रीड आपल्याला करता यायला पाहिजे. तर नेकिंग कुठून होते बरं का, तर अल्टिमेट स्ट्रेंथ पॉईंट नंतर एक सेक्शनवरती एरिया कमी कमी व्हायला लागून जात असतो. स्टीलचा एरिया कमी कमी होणं म्हणजे नेकिंग होणं, एरिया कमी होणं म्हणजे नेकिंग होणं. नंतर एफ पॉईंटला काय होत असते, कप कोन फेल्युअर होताना दिसायला भेटत असते. तो आपला फ्रॅक्चर पॉईंट होऊन जातो. आता एवढं सगळं झाल्यानंतर अजून उरलं काय, आता उरले स्ट्रेन. आता स्ट्रेन उरले म्हणजे काय बरं का, कोणत्या पॉईंटला स्ट्रेन किती असते त्याची माहिती मी तुम्हाला देऊन देतो. आणि इंजिनिअरिंग कर्व काय असतं, ॲक्च्युअल कर्व काय असतो त्याची पण माहिती मी तुम्हाला देतो. आता बघा, आता जर बघायला गेलो तर हे आहे आपलं, अशा पद्धतीने आपला हा ग्राफ बनतोय, ठीक आहे. अशा पद्धतीने हा ग्राफ आपला बनतोय. जर तुम्ही स्ट्रेन बघायला गेलात तर हा कोणता आहे आपला, हा जो काही आहे हा लोअर इल्ड पॉईंट आहे C2. या लोअर इल्ड पॉईंटच्या करस्पॉन्डिंग जी स्ट्रेन असते, स्ट्रेन त्याची व्हॅल्यू सांगतो तुम्हाला मी, ती असते 0.00125. या व्हॅल्यू लक्षात ठेवून घेऊ, राईट. तो 0.125, 0.00125 मी पर्सेंटेजमध्ये लिहित नाही आहे. जर पर्सेंटेजमध्ये जर का विचारलं ना तर तुम्ही याला 100ने मल्टिप्लाय करून टाका. 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर याची व्हॅल्यू काय होऊन जाईल बरं का, 100ने मल्टिप्लाय करणं म्हणजे दोन झिरो ॲड करणं, 2 घरं पुढे जाणं, म्हणजे या काय होऊन जाईल माहिती आहे का, हा होऊन जाईल आपला 0.125%. एवढी स्ट्रेन. मग तुम्हाला विचारतील ते की लोअर इल्ड पॉईंट जो आहे त्याच्या करस्पॉन्डिंग किती स्ट्रेन असते त्याची व्हॅल्यू दिसायला भेटत असते, कारण की त्यांच्या मागे जी व्हॅल्यू असते ना ती कमी असते, त्याची मागची जी व्हॅल्यू असते ती खूप कमी असणार आहे, म्हणून आपण त्याच्या मागच्या व्हॅल्यू काही कन्सिडर करत नाही. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, किंवा करत पण असतील पण ती व्हॅल्यू खूप कमी दिसायला भेटत असते. आता हा जो पॉईंट आहे आपला स्टार्टिंग ऑफ द स्ट्रेन हार्डनिंगचा पॉईंट, इथं व्हॅल्यू किती असते, मी कलर बदलवतो, पेनचा कलर आपण घेऊ, समजा पिवळा कलर घेतला, याच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेनची व्हॅल्यू किती असेल, तर याच्या करस्पॉन्डिंग स्टार्टिंग ऑफ द स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट जो आहे त्याच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेनची व्हॅल्यू असते 0.015. तर 0.015 ही व्हॅल्यू आहे. पण जर मला पर्सेंटेज विचारलं तर काय लिहिलं मी, 100ने मल्टिप्लाय करून टाकेल, व्हॅल्यू किती येऊन जाईल बरं, 1.5% ही स्ट्रेन मला दिसायला भेटेल. कुठे दिसायला भेटेल बरं का, ही दिसायला भेटते स्टार्टिंग ऑफ द स्ट्रेन हार्डनिंग पॉईंटच्या ठिकाणी. नंतर आपण पुढे जाणार. आता काय, जो अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट आहे हावाला, याच्या करस्पॉन्डिंग किती स्ट्रेस असते बरं का, तर हावाला आता मी कलर बदलवतो, लाल पेन घेऊ आपण, गुलाबी पेन घेतला, ठीक आहे. याच्या करस्पॉन्डिंग किती असते बरं का, इथं असते 0.2. तो 0.2 एवढी स्ट्रेन असते. पण मला जर का कोणी विचारलं टक्केवारी सांग, तर टक्केवारी सांगताना मी काय बोलणार आहे, 100ने जर का मल्टिप्लाय करून टाकलं तुम्ही तर किती होईल, 1 घर 2 घर, हा झाला 20%. तो परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील, लक्षात राहू द्या. अल्टिमेट स्ट्रेस पॉईंटच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेन किती असते, 20%ची स्ट्रेन असते. लक्षात घ्या, हा ग्राफ मायस्टीलचा ग्राफ पण असा बनतो. मायस्टीलच्या केसमध्येच फक्त C1 आणि C2 पॉईंट दिसतात का, कारण की मायस्टीलमध्ये स्टील आहे, तो स्टीलमध्ये तुम्ही काय वापरतात, कार्बन वापरतात. तर लक्षात घ्यायचं, ज्या मटेरियलमध्ये तुम्हाला कार्बन दिसायला भेटत आहे तिथं अपर इल्ड पॉईंट आणि लोअर इल्ड पॉईंट येतील. पण मी ॲल्युमिनियम जर फक्त ॲल्युमिनियमवरती टेन्साईल टेस्ट जर का केली तर तिथं अपर आणि लोअर इल्ड पॉईंट
तुम्हाला दिसायला भेटणार नाहीत. तिथे कार्बनच नसतो, तिथे कार्बनच राहणार नाही. आपल्या स्टीलमध्ये कार्बन होता म्हणून अपर आणि लोअर इल्ड पॉईंट आपल्याला दिसायला भेटतात, लक्षात राहू द्या. ठीक आहे. तो मग हा अल्टिमेट स्ट्रेसच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेस किती आहे, 0.2 किंवा 20%ची. ठीक आहे. आणि लास्टवाला जो फ्रॅक्चर पॉईंट असतो त्या फ्रॅक्चर पॉईंटच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेस किती असते बरं का, ही व्हॅल्यूवरती लिहितो. राईट, या खालची इथं इथली व्हॅल्यू येते. तर ती किती असते बरं का, ती असते 0.23 किंवा पर्सेंटमध्ये जर का लिहायचं असेल तर 23%, कधी कधी जे आहेत 25% पण दिलेली असते. तो 23% एवढी व्हॅल्यू मला दिसायला भेटत असते. बोला, पॉईंट क्लिअर झाला का रे? हे कळालं का? हे जे आता मी जे काही बोललो ते कळालं का? सूरज, ओमकार, बाकीच्या, श्रुती, क्लिअर झाला काय रे? हां. तो आता आपण काय करणार, ही झाली. अजून याला ना लिहिण्याचा एक तरीका असतो. तो लिहिण्याचा तरीका काय, आता लक्षात घ्या कसं लिहितात लोक याला. हा जो की ना अशा पद्धतीने, तर लोअर इल्ड पॉईंट, हा लोअर इल्ड पॉईंट, स्टार्टिंग ऑफ स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट, अल्टिमेट स्ट्रेस पॉईंट, फ्रॅक्चर पॉईंट. आता गंमत बघा, याला जे की आहे याला कशा पद्धतीने लिहितो. जर समजा लोअर इल्ड पॉईंटला जर का मी ॲप्सिलॉन म्हणत असेल ना, तर स्टार्टिंग ऑफ द ॲप्सिलॉन म्हणत असेल, मी कन्सिडर करतो कन्सिडर करतो, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, जी फिक्स व्हॅल्यू काय आहे 0.00125. जर या इथे व्हॅल्यू जर काय ॲप्सिलॉन असेल ना, तर इथली व्हॅल्यू किती असते, ही व्हॅल्यू असते 10 to 15 ॲप्सिलॉन. राईट ना. या ॲप्सिलॉनच्या 10 पट किंवा 15 पट, 10 ते 15 पट एवढी व्हॅल्यू आपल्याला स्टार्टिंग ऑफ द स्ट्रेन हार्डनिंग पॉईंटच्या ठिकाणी दिसायला भेटत असते. आणि जो आपला अल्टिमेट पॉईंट आहे त्या अल्टिमेट पॉईंटला किती असते ही व्हॅल्यू, ही असते 150 to 150 to 200 ॲप्सिलॉन. हा जो इथे ॲप्सिलॉन आहे याच्या 150 ते 200 पट एवढा स्ट्रेन आपल्याला या अल्टिमेट पॉईंटला दिसायला भेटत असतो. राईट, अल्टिमेट पॉईंटला. एक मिनिट, सॉरी हाय गडबड झाली. तर हा जो आहे ना, हा ईवाला पॉईंटच्या ठिकाणी नाही, हे 150 ते 200 वाले जे ना, हे कुठे फ्रॅक्चर पॉईंटला डायरेक्ट. ठीक, तो फ्रॅक्चर पॉईंटला किती स्ट्रेन असते, 150 ते 200 ऑफ ॲप्सिलॉन, 150 ते 200 ऑफ ॲप्सिलॉन या फ्रॅक्चरच्या ठिकाणी. हा 10 ते 15 ऑफ ॲप्सिलॉन जो काय आहे लोअर ऑफ द स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट. हा ॲप्सिलॉन लो, नंतर हा जो काही स्टार्टिंग ऑफ द स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट 10 ते 15 ऑफ द ॲप्सिलॉन, आणि जो फ्रॅक्चर पॉईंट आहे तिथं 150 ते 200 ऑफ द ॲप्सिलॉन. क्लिअर झालं का? हा आणि फ्रॅक्चर पॉईंटच्या करस्पॉन्डिंग ॲप्सिलॉनच्या टर्ममध्ये मी बोलून दिले, पण त्याची परफेक्ट व्हॅल्यू तुम्हाला माहीत असते. हावाला पॉईंट क्लिअर झाला असेल तर आता पुढे काय असतं बरं का, दोन कर्व असतात. स्ट्रेस स्ट्रेन कर्व जे असतात त्या दोन प्रकारचे असतात. एक असते इंजिनिअरिंग कर्व, एक असते ॲक्च्युअल कर्व. आता इंजिनिअरिंग कर्व आणि ॲक्च्युअल कर्व काय असते याचं उत्तर मला तुम्हीच देऊन देणार. लोड जेव्हा आपण अप्लाय करत असतो, या पॉईंट नंतर काय होतं बरं का, जो हा आपला अल्टिमेट स्ट्रेंथवाला पॉईंट आहे, ईवाला पॉईंट, हा ई पॉईंट, याच्यानंतर काय होत असतं, जो काही आपला माइल्ड स्टीलचा रॉड आहे ना त्याचा एरिया कमी कमी व्हायला लागून जातो. कमी कमी व्हायला लागून जातो. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा, जर एरिया कमी होत असेल तर स्ट्रेस काय होईल बरं का? जर एरिया कमी होत असेल तर स्ट्रेस काय होईल बरं रे? जर एरिया कमी होत असेल तर स्ट्रेस काय होईल? स्ट्रेस वाढेल. का? कारण की स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया बोलतो आपण, फोर्स अपॉन एरिया बोलतो. आता विचार करा, या ई पॉईंट नंतर नेकिंग होते. नेकिंग होणं म्हणजे एरिया कमी होणं. एरिया कमी होत असेल म्हणजे स्ट्रेस वाढत असेल, परंतु आपण दाखवलेलं काय, ई पॉईंट नंतर आपण स्ट्रेस कमी दाखवलेला आहे. ई पॉईंट नंतर आपण काय दाखवलेलं आहे, स्ट्रेस कमी दाखवला आहे. जर खरंच बघायला गेलात तर ते जे ना ॲक्च्युअल कर्व जी असती ती अशा पद्धतीने बनणार. ॲक्च्युअल कर्व म्हणजे काय, जो एरिया कमी, ॲक्च्युअल कर्व म्हणतो मी, एरिया कमी कमी होत चालला की नाही, तो एरिया कमी कमी होत चालला म्हणजे स्ट्रेस वाढताना दिसायला पाहिजे. म्हणजे ॲक्च्युअल कर्व जी असते ही ॲक्च्युअल कर्व असते आपली, ही असते आपली ॲक्च्युअल कर्व. परंतु लक्षात घ्या, अभ्यासासाठी आपण काय करतो, आपण इंजिनिअरिंग करतो. आता जे की मी तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या कर्व काढून दाखवल्या, मी याच्यानंतर फक्त हा डाऊनलोडवाला पोर्शनच लक्षात घेतला होता. मी अपलोडवाला पोर्शन घेतला का लक्षामध्ये नाही. मी कोणतावाला पोर्शन, हा वाला डाऊनलोडवाला पोर्शन, हा डाऊनलोडवाला पोर्शनच आपण लक्षामध्ये घेतला. म्हणजे काय लक्षात घ्या, आता तुम्ही जर बघायला गेलात, तो जो रॉड होता ई पॉईंटच्या नंतर जो आहे तो रॉडचा एरिया कमी कमी व्हायला सुरुवात होऊन जात असते. म्हणून खरा ॲक्च्युअल कर्व जो आहे तो ॲक्च्युअल कर्व असा बनायला पाहिजे. कसा? हा असा वरती जायला पाहिजे. असा ॲक्च्युअल कर्व बनायला पाहिजे. पण आपण बनवणार नाही. आपण आपल्या अभ्यासासाठी आपण काय करतो, डाऊनलोड दाखवतो. असं का दाखवते मी, डाऊनलोड का दाखवते, जो एरिया मी घेतलेला आहे तो एरिया आपला तोच आहे. कोणता? तो लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही माइल्ड स्टील अटॅच केली होती UTM मशीनवरती, तेव्हा त्याचा जो A0 होता, A0 म्हणजे काय, त्याचा क्रॉस सेक्शनचा एरिया, तोच एरिया आपण जेव्हा कन्सिडर करतो, एरिया जेव्हा आपण कॉन्स्टंट ठेवणार तेव्हा आपला जो ग्राफ बनणार तो ग्राफ अशा पद्धतीने बनतो. म्हणजे हा झाला आपला इंजिनिअरिंग कर्व.
हा का झाला आपला इंजिनिअरिंग कर्व. तर तुम्हाला विचारतील इंजिनिअरिंग कर्वमध्ये काय करतो बरं का आपण. इंजिनिअरिंग कर्वमध्ये आपण अल्टिमेट पॉईंटच्या नंतर जो एरिया असतो तो एरिया आपण कॉन्स्टंट धरून चालतो. ॲक्च्युली एरिया कमी होतो परंतु आपण कॉन्स्टंट धरून चालतो. त्यामुळे इंजिनिअरिंग कर्व कशी येते, ही इंजिनिअरिंग कर्व आहे आपली. बट ॲक्च्युअल कर्व कशी असायला पाहिजे, जो आपला अल्टिमेट स्ट्रेंथ पॉईंट आहे त्याच्यानंतर एरिया आपला कमी कमी व्हायला लागून जात असतो, त्यामुळे स्ट्रेस वाढायला पाहिजे. म्हणून ॲक्च्युअल कर्व जी आहे ती अशी असायला पाहिजे. तो ॲक्च्युअल कर्व आणि इंजिनिअरिंग कर्वचा हा आपल्याला फरक दिसायला भेटत असतो. आपण कोणती कर्व यूज करणार, आपण इंजिनिअरिंग कर्व यूज करत असतो. तर लक्षात आलं का. इथं जो स्ट्रेस असणार आहे तो स्ट्रेस काय असणार आपला P/A0, तो ओरिजिनल एरिया. पण इथे एरिया काय होणार आहे, स्ट्रेस इज इक्वल टू P/A रिड्यूस. एरिया काय होत जाईल आपला, कमी होत जाईल. तो झाली ॲक्च्युअल कर्व, ही झाली इंजिनिअरिंग कर्व. क्लिअर झाला का ॲक्च्युअल कर्व आणि इंजिनिअरिंग कर्व रे. ॲक्च्युअल कर्व आणि इंजिनिअरिंग कर्व कव्हर झाली का, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना. क्लिअर इथपर्यंत. चला आता पुढे जाऊ आपण. आता आपल्याला बघायचं आहे यील्ड स्ट्रेंथ आणि अल्टिमेट स्ट्रेंथ. तो यील्ड स्ट्रेस आणि अल्टिमेट स्ट्रेस काय असतात याच्याबद्दल आपण डिस्कस करून घेऊ. तुमच्या IS कोडमध्ये IS कोड 800 काहीतरी 800 2007 मध्ये काहीतरी 4-5व्या पेजवरती जे काही आहे एक टेबल दिले ग्रेडिएशन ऑफ. सो ग्रेड ऑफ स्टील. तर ग्रेड ऑफ स्टील तर तुम्ही बघायला गेलात ना, तुम्हाला प्रश्न विचारून घेतात की जेव्हा मी Fe415 म्हणतोय किंवा Fe400 बोलतोय, जेव्हा मी Fe500 बोलतोय, याचा मिनिंग काय होतोय, हे असे क्वेश्चन आपल्याला विचारून घेत असतात. तर जे आपला स्ट्रक्चरल स्टील आहे त्या स्ट्रक्चरल स्टीलचं ग्रेडिएशन कशा पद्धतीने असतं, एक बेसिक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो. कारण की स्टीलचे खूप सारे ग्रेड असतात. जसं की कॉन्क्रीटचे ग्रेड असतात M10, M5, M10, M15, M20 असे खूप सारे कॉन्क्रीटचे ग्रेड आपल्याला दिसायला भेटतात. तसे स्टीलचे पण खूप सारे ग्रेड असतात आणि ते सगळे ग्रेड तुमच्या IS कोडमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. पण तो ग्रेडला रीड कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. एक दोन उदाहरणं घेऊन तुम्हाला मी सांगतो. ॲक्च्युली तो IS कोड जो काय वाटला तो IS कोड नंतर अटॅच करून तुम्हाला मी सांगेल. नाहीतर हां ठीक आहे, आता बघू. नाहीतर एक जो टेबल जो काय तो टेबल तुम्हाला काढून दाखवतो. तर बघा आता पहिले आपण काय करतो. आता बघा आता काय जो ग्रेड दिलाय मला, तो ग्रेड दिलाय समजा E250. ग्रेड काय दिला E250. तर E250 ग्रेड आहे. स्टीलचा कोणता ग्रेड घेतो मी, E250. तर E250ला लिहिताना आपण असं पण लिहितो Fe410. सो Fe410 E250ला आपण Fe410 सुद्धा लिहित असतो. आता याचा अर्थ काय होतो, जर समजा तुम्हाला कोणी असं विचारलं की स्टीलचा ग्रेड E250 आहे, याचा अर्थ काय होतोय बरं का, तर तुम्ही काय बोलणार लक्षात घ्या. E250लाच आपण Fe410 लिहितो, बरोबर आहे. E250 जेव्हा लिहिलेला आहे तर हा इथला जो 250 असतो, हा 250 आपली यील्ड स्ट्रेंथ असते. हा का असते आपली यील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय बरं का, म्हणजे इथून जे की आहे डिफॉर्मेशन सुरू झालेले, वाकायला सुरुवात झालेली. वाकायला एखादा हे जो आहे ना स्ट्रेस व्हायला सुरुवात झाली, ताणायला सुरुवात होते, इथून ताणायला सुरुवात होते. हा यील्ड स्ट्रेंथ म्हणजे कुठून, हा बघा हा ग्राफ राईट ना, तो लोअर यील्ड पॉईंटचं जो करस्पॉन्डिंग असणारी ही यील्ड स्ट्रेंथ राहणार आपली. ही यील्ड स्ट्रेंथ आली आणि इथून वरती जातो आपण आणि याचा करस्पॉन्डिंग जो असतो आपला हे असतो अल्टिमेट स्ट्रेंथ. तर लक्षात घ्या, जेव्हा E250 म्हणतोय, जेव्हा तुम्हाला E250 म्हणतोय मी, तेव्हा हा 250 काय डिनोट करत आहे, E स्टँड फॉर इंजिनिअरिंग. सो E स्टँड फॉर व्हॉट, E स्टँड फॉर इंजिनिअरिंग स्टील अँड 250 स्टँड फॉर यील्ड स्ट्रेंथ. तर E250चा मिनिंग काय झाला, इंजिनिअरिंग स्टील आहे त्याची जी यील्ड स्ट्रेंथ आहे ती 250 आहे. पण याला लिहिण्याचा दुसरा तरीका काय होता, Fe410. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला Fe410 दिलेला आहे राईट, त्याचा मिनिंग काय होईल बरं का. आता तो 410 जी असते आपली AP म्हणजे काय, AP म्हणजे फेरस वगैरे, ठीक आहे. तो फेरस बोला, तो फेरस म्हणजे लोखंड बोलतो त्याला. AP लिहिण्याचा एक पॅटर्न झाला, लिहिण्याचा तरीका झाला. आता हा 410 काय असते बरं का, 410 ही अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ असते. ही काय असती, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग असणारी जी स्ट्रेस आहे ना, मॅक्झिमम स्ट्रेस ज्याच्यानंतर आता फेल्युअर होणार असते. लक्षात घ्या, स्ट्रेंथ कोणाला बोलतो आपण, मॅक्झिमम स्ट्रेस की त्याच्यानंतर आता फेल्युअर होईल, ते जे काही मॅक्झिमम स्ट्रेस असतं त्याला आपण स्ट्रेंथ बोलतो. मग अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे, 410. मग जेव्हा पण तुम्हाला मी असं बोलतोय Fe410 तर याचा मिनिंग काय, ही काय आपली ही टेन्साईल स्ट्रेंथ आहे. काय ही टेन्साईल स्ट्रेंथ, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ आहे ही, यील्ड स्ट्रेंथ नाही आहे. मग यील्ड स्ट्रेंथ काय असेल बरं का, यील्ड स्ट्रेंथ याच्यापेक्षा कमी असेल. कमी असेल कारण की ग्राफ तुम्ही बघितला आहे, यील्ड स्ट्रेंथचा ग्राफ पॉईंट जो आहे ना इथं असतो आणि अल्टिमेटचा पॉईंट जो आहे ना तो इथं असतो. त्यामुळे यील्ड स्ट्रेंथ काय असेल, कमी असेल. मग ग्रेड आपल्याला खूप सारे ग्रेड दिलेले आहेत. तर ते ग्रेड जे काय आहेत ते ग्रेड जे आहेत ते ग्रेड पण आपण लक्षामध्ये घेत असतो. तर IS कोड जो आहे तो अटॅच करायला पाहिजे होता मी, ठीक आहे. तो ग्रेड मग आता मी एक दोन एक्झाम्पल तुम्हाला लिहून देतो. एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून देतो ग्रेडचे, ठीक आहे. तो ग्रेडची एक्झाम्पल आपण घेऊ. समजा E250
या E250लाच आपण काय लिहितो FE410, राईट. खूप सारे आहेत ABCD असं पण लिहिलं असतं. AP410A ग्रेड, AP410B ग्रेड. मी जेवढं सांगतो तेवढं बी तुम्हाला माहीत असलं ना तरी खूप आहे. मी जेवढं सांगतो तेवढं माहीत असलं तरी पण खूप आहे. मग या की हे एक्झाम्पल आपण पहिलं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण काय बोलतो, E स्टँड फॉर इंजिनिअरिंग स्टील, 250 स्टँड फॉर इल्ड स्ट्रेंथ, आणि हा खालचा जो काही आहे याच्यामधून उचलला आपण 410 स्टँड फॉर अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ, ठीक आहे. हा वाला पॉईंट क्लिअर झाला. खूप सारे पॉईंट घेऊ शकता तुम्ही. दुसरं एक्झाम्पल घेतो मी. E300 यालाच आपण काय म्हणतो 300 हां. E300 यालाच आपण FE440 म्हणतो. FE440 काय मिनिंग झाला बरं का. सो E300 ग्रेड जो आहे किंवा FE44 जो ग्रेड आहे याला आपण काय बोलणार, आपण बोलणार की याची इल्ड स्ट्रेंथ आहे ही 300 आहे आणि अल्टिमेट स्ट्रेंथ किती आहे 440. हा झाला दुसरा ग्रेड. ठीक आहे. हा दुसरा ग्रेड. आणि व्हॅल्यू कशामध्ये मेजर करतोय 440 जेव्हा बोलतोय म्हणजे न्यूटन पर MM स्क्वेअरमध्ये ती व्हॅल्यू 440 न्यूटन पर MM स्क्वेअर. न्यूटन पर MM स्क्वेअरला आपण काय बोलतो MPa बोलतो. 10³ MPa म्हणजे 1 GPa. हे सगळी गोष्ट आपण केलेली आहे. तर आता पुढचा पॉईंट काय बरं का, अजून तिसरं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तिसरं ग्रेड, तो तिसरं ग्रेड जर बघायला गेला, तिसरं ग्रेड आहे आपला E350. या E350ला आपण काय बोलत असतो, E350ला बोलणार मी FE490. सो FE490, 350 आहे इल्ड स्ट्रेंथ, 490 आहे अल्टिमेट स्ट्रेंथ. ते लिहून घ्या खाली तसं. चौथा घेतो E410. यालाच आपण काय म्हणत असतो, यालाच आपण FE540 म्हणत असतो. म्हणतो. याचा अर्थ तुम्हाला आता कळायला लागला आहे. पाचवा E450 जे इम्पॉर्टंट आहे, जे परीक्षेला विचारू शकतात असले लिहून देतोय मी, FE570. ठीक झाले, एवढेच झालेत. अजून एक लास्टवाला, हां ठीक आहे, सफिशियंट, मोर दॅन सफिशियंट. अशा पद्धतीचे जे इतके आपल्याकडे ग्रेड असतात ते हे जे काही आहे ती ग्रेडची इन्फॉर्मेशन आपल्या 800मध्ये दिलेली आहे. IS कोड 800मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. तर अल्टिमेट स्ट्रेंथ आणि इल्ड स्ट्रेंथचा कळाला का तुम्हाला. याच्यानंतर याच्या पुढे जर कधी कोणी तुम्हाला विचारलं की FE250चा मिनिंग काय होतं, तुम्हाला सांगता यायला पाहिजे काय आहे नेमकं ते. ठीक आहे. तर ते ॲक्च्युली काय असतं याच्याबद्दल तुम्हाला सांगता यायला पाहिजे. किती टेन्साईल स्ट्रेंथ असते त्याची, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ती असते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला रे. इथपर्यंत क्लिअर आहे. येस सर. चला पुढचा पॉईंट, डिफरंट सेक्शन. आता पुढचा पॉईंट कोणता आपला, डिफरंट सेक्शन. आता आपण डिफरंट सेक्शन बघणार आहोत. सो डिफरंट सेक्शन आपण जर बघायला गेलो, ब्रॉडली क्लासिफिकेशन जर आपण केलं तर आपल्याला दिसायला भेटतात, आपल्या स्टील स्ट्रक्चरमध्ये 2 प्रकारची सेक्शन असतील. एक असेल स्टँडर्ड सेक्शन, ज्याला आपण रोल सेक्शन म्हणतो. स्टँडर्ड सेक्शन, या स्टँडर्ड सेक्शनला आपण काय बोलतो, रोल्ड सेक्शन. स्टँडर्ड सेक्शन म्हणा किंवा रोल्ड सेक्शन म्हणा. आणि दुसरा सेक्शन असतो बिल्टअप सेक्शन. बिल्टअप सेक्शन. सो बिल्टअप सेक्शन, एक आहे रोल्ड सेक्शन, एक आहे बिल्टअप सेक्शन. आता रोल सेक्शन म्हणजे काय बरं का, रोल सेक्शन म्हणजे काय, जे आपण कंपनीमध्ये काय करतो, कंपनीमध्ये आपण त्यांना रोल करणार म्हणजे काय, आपण काय करतो डायरेक्टली त्याच्यावरती प्रोसेस करून आपण ते आय सेक्शन, बघा आय सेक्शनला आपण असं नाही करत. आय सेक्शन जर तुम्ही बघितलं असणार ना, तर आय सेक्शन जो काही असतो तो आय सेक्शनला आपण कंपनीमध्ये डायरेक्टली तो तयार होऊन येतो. असं नाही होते. कसं की फ्लेंज असते, फ्लेंजला वेब कनेक्ट करतात आणि वेबला जी की आहे वेबला पुन्हा फ्लेंज कनेक्ट करतात. असं कनेक्शनचं काम नाही करत. डायरेक्टली काय करतात बरं का, जो आपला स्टील आहे त्या स्टीलवरती लोड अप्लाय करतात. लोड अप्लाय करून त्याला डायरेक्टली डिफॉर्म करतात आणि आय सेक्शन बनवतात, त्या शेपमध्ये बनवतात. तो स्टीलला काय करा, स्टीलवरती टेम्परेचर दिल्यानंतर जे की आहे आतमधलं जे स्ट्रक्चर आहे ते जास्त सॉफ्ट होणार आहे. तो सॉफ्ट झाल्यामुळे काय होत असतं, सॉफ्ट झाल्यामुळे जे ना तुम्ही डिफॉर्म करू शकता त्याला. तर स्टीलला गरम केलं आपण, स्टीलच्या मटेरियलला गरम केल्यामुळे तो सॉफ्ट होणार आणि सॉफ्ट झाल्यामुळे तुम्हाला पाहिजेच्या शेपमध्ये बनवता येईल. पाहिजेच्या शेपमध्ये बनवणं म्हणजे रोल करणं म्हणजे रोल करून आपण काय करून टाकतो, आपले सेक्शन बनवून टाकतो. त्याला आपण रोल सेक्शन म्हणतो. कळालं का रोल सेक्शन. स्टीलला गरम करा, गरम केल्यानंतर कोणत्या बी शेपमध्ये काय होईल, कोणत्या पण शेपमध्ये तो काय होईल, मोल्ड होईल, डिफॉर्म होईल. आणि कोणत्या शेपमध्ये डिफॉर्म करायचं तुम्हाला, आय सेक्शनमध्ये, चॅनल सेक्शनमध्ये, एल सेक्शनमध्ये, टी सेक्शनमध्ये, फ्लॅटमध्ये, प्लेटमध्ये, बारमध्ये, नंतर बरेचसे अजून काय असतात बरं का, सर्क्युलर हॉलो बार, नंतर शीट्स असतील, या सगळ्यांमध्ये आपण डिफॉर्म करू शकतो. याला आपण रोल सेक्शन म्हणतो. रोल सेक्शन म्हणजे काय, कळालं का. रोल सेक्शन. आणि बिल्टअप सेक्शन काय असतो बरं का, बिल्टअप सेक्शनमध्ये मी काय करतो, फ्लेंज असते, ही फ्लेंज आहे माझ्याकडे. फ्लेंजला काय कनेक्ट करणार, फ्लेंजला वेब कनेक्ट करणार, वेबला काय कनेक्ट करणार, वेबला पुन्हा फ्लेंज कनेक्ट करणार आणि ते वेल्डिंग करून घेईल.
इथं काय करून घेईल बरं का, मोठे मोठे जे प्लेट गर्डर असतात आपले त्यांच्या केसमध्ये असं बिल्टअप सेक्शन बनवतो, किंवा रेल्वे स्टेशन जे असतात त्या रेल्वे स्टेशनवरती जे काय आहे त्या रेल्वे स्टेशनवरती मी ती पोल बघा, चॅनल सेक्शन असतो असा आपला चॅनल सेक्शन, इकडून पण चॅनल सेक्शन तिकडून पण चॅनल सेक्शन आहे ना, दोघांना जॉईन करण्यासाठी अशी प्लेट आपण जॉईन करतो आणि वेल्डिंग मारून घेत असतो. असा बिल्टअप आपल्याला काय दिसायला भेटतो, बिल्टअप कॉलम दिसायला भेटत असतो. दोन चॅनलला समोरासमोर ठेवून पट्टीने वेल्डिंग करून टाकेल ना मी, वेल्डिंग करेल किंवा बोल्टिंग किंवा वेल्डिंग जेव्हा करेल ना तो आपला काय बनवून देईल, बिल्टअप सेक्शन. आता इथे काय केलं बरं का मी, ही फ्लेंज आहे माझी, ठीक आहे, ही पण आपली काय, ही फ्लेंज आहे आणि वेब आहे. तो फ्लेंजला वेबला पुन्हा फ्लेंज करणे काढून वेल्डिंग करून टाका, हा आपला बिल्टअप सेक्शन बनून जाईल. हा काय झाला, बिल्टअप सेक्शन. मग बिल्टअप सेक्शनमध्ये तुम्ही कनेक्शन करतात, परंतु रोल सेक्शन किंवा स्टँडर्ड सेक्शनमध्ये तुम्हाला कनेक्शन करायची गरज नाही. त्याला सरळपणे काय करा, टेम्परेचर हे करून तुम्ही डिफॉर्म करून द्या, पाहिजे त्या याच्यामध्ये येऊन जात असतो. क्लिअर झाला का रे. तो मॅक आता याच्या पुढे जे ना एक TMT बार पण असतो, टीचा लॉंग फॉर्म माहिती आहे का तुम्हाला, TMTचा लॉंग फॉर्म काय असतो गड्या, थर्मो जे की ना त्याला काय म्हणतो आपण, थर्मो काहीतरी नाव आहे, TMTचा लॉंग फॉर्म बघा बरं का कोणतरी गुगलवरती. तर थर्मो मॅकॅनिकल ट्रीटेड बार, हा राईट, थर्मो मॅकॅनिकली ट्रीटेड बार असतो. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारून घेतात, TMT बार काय असतो. तर TMT बार जर बघायला गेलात ना, काय होतं, आपण आता हा स्टीलचा रॉड हे पुसतो रे मी, हे पुसतोय झाला. आता एखादा हा स्टीलचा रॉड आहे, या स्टीलच्या रॉडला ना मी गरम केले, जबरदस्त गरम केले, लाल करून टाकले पूर्ण. तो स्टीलच्या रॉडला आपण गरम केले, लालसर कलर त्याला आलेला आहे. आणि याला उचलून काय करतो मी, आता याला उचलून डायरेक्टली उचलतो आणि पाण्यात टाकून देतो, याच्यावरती पाणी टाकून देतो. पाणी टाकल्यानंतर काय होणार याची कहाणी आपल्याला माहिती. तर आता होतं काय माहिती आहे का, जेव्हा तुम्ही त्याला पाण्यामध्ये बुडवतात किंवा त्याच्यावरती जेव्हा तुम्ही पाणी टाकतायत, तर टॉपचा जो सरफेस आहे, आता याचा क्रॉस सेक्शन कापून दाखवतो. टॉपचा सरफेस जो असेल ना वरवरचा सरफेस ना हार्ड होऊन जात असतो. परंतु पाणी जे तुम्ही विचार करा, तुम्ही याला पाण्यात बुडवतात किंवा त्याच्यावरती पाणी टाकतायत, तर वरचा जो पोर्शन आहे याचा वरचा जो पोर्शन असेल ना, तो काय होऊन जाईल बरं का, तो सॉलिड होऊन जाईल. पण मधला जो आहे ना, त्या मधल्यापर्यंत थोडी पाणी पोहोचलेले, तो मधला सॉफ्टच राहील. सांगायचं तात्पर्य काय आहे की एक स्टीलचा रॉड आपण खूप जास्त गरम केला होता, लालबुन करून टाकला होता, त्याच्यावरती आपण आता पाणी हे करतोय. तर पाणी लावल्यानंतर काय होईल, हे जो टॉपचा सरफेस जो आहे ना तो हार्ड होऊन जातो, पण मधला सरफेस सॉफ्टच राहतो, कारण की तिथपर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये, तिथे तेवढी गरमी अजून पण आहे, त्यामुळे मधला पोर्शन काय होऊन जातो, सॉफ्ट राहतो. तर TMT बार जे असतात त्या TMT बारच्या आतमध्ये सॉफ्ट राहतो आणि बाहेर काय असतो, तो हार्ड राहतो. याचा फायदा आपल्याला दिसायला भेटतो. ॲप्लिकेशननुसार आपण त्यांना यूज करत असतो. मध्ये काय असणार, तो सॉफ्ट, आणि बाहेर जो असतो तो हार्ड असतो. अशा पद्धतीने आपला TMT बार बनवत असतात कंपनीमध्ये. क्लिअर झाला का TMT बार क्लिअर झाला रे ओमकार सर. राईट. चला पुढे. आता आपण बघणार आहोत, आपल्याकडे आता आहे डिफरंट सेक्शन. आता डिफरंट सेक्शन कोणकोणते आहेत गड्या, आपण रोल सेक्शनची जानकारी घेणार आहोत, आपण बिल्टअप सेक्शनची जानकारी पुढे जाऊन बीम जो बघणार, आपण बीम नावाचा जो टॉपिक असतो आपला, त्याच्यामध्ये आपल्याला बिल्टअप सेक्शन दिसायला भेटतील. मग आता आपण काय करू, आता आपण ते डिफरंट सेक्शन कोणते आहेत एक नजर मारून घेऊ. त्याच्यावरती स्क्रीन दिसते का तुम्हाला, ठीक आहे. आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रोल सेक्शन आहेत. तो व्हेरियस रोल स्टील सेक्शन. आता कोणकोणते रोल स्टील सेक्शन आहेत बरं का आपल्याकडे, तो रोल्ड आय सेक्शन म्हणजे काय, स्टीलपासून तुम्ही कंपनीमध्ये डायरेक्टली रोल करून आय सेक्शन बनवतायत. तुम्ही चॅनल आय सेक्शन म्हटल्यावरती असा आय सेक्शन, चॅनल सेक्शन बनवतात, चॅनल सेक्शन म्हटल्यावरती सी सेक्शन, पुढे अँगल सेक्शन म्हटल्यावरती हा अँगल सेक्शन, एल सेक्शन किंवा अँगल सेक्शन, टी सेक्शन आहे, राईट, टी सेक्शन आहे. नंतर प्लेट्स आहेत, तो प्लेट आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात प्लेट्स, नंतर प्लेट, स्ट्रीप आणि फ्लॅट याच्यामध्ये फरक काय असतो, तो फरक समजून घेऊया. नंतर बार असतात, स्टीलचे बार असतील. नंतर पुढे काय असतात, हॉलो मेंबर पण असतात. तर खूप सारे आपल्याकडे रोल सेक्शन आहेत, एक एक करून आपण बघूया. पहिला उचलून घेऊ रोल स्टील आय सेक्शन. रोल स्टील आय सेक्शनबद्दल काय असतं बरं का, हा आहे आपला रोल स्टील आय सेक्शन. तर रोल स्टील आय सेक्शनचा जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेला तर असं दिसायला भेटणार आहे. या आय सेक्शनचा वरचा पोर्शन याला फ्लेंज बोलतो, याला वेब बोलतो, याला फ्लेंज बोलतो. ओके. पुढे ही जी विड्थ आहे याला बोलतो मी BF, मीन्स व्हॉट, विड्थ ऑफ द फ्लेंज. सो विड्थ ऑफ फ्लेंज झाली आपली. नंतर ही झाली ओव्हरऑल डेप्थ. एच म्हणजे काय, हे बघा तुम्हाला जो स्टील टेबल असतो त्या स्टील टेबलमध्ये हे सगळे डायमेन्शन दिसायला भेटतील, म्हणजे हे सिम्बॉल यूज करताना दिसायला भेटत असतात. जेव्हा आपण BF बोलतोय हा झाला आपला विड्थ ऑफ फ्लेंज, जेव्हा आपण एच बोलतोय ही झाली ओव्हरऑल डेप्थ. आहे ही आहे आपली ओव्हरऑल डेप्थ. पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, सो ओव्हरऑल डेप्थ. नंतर इथं जी काय ना R1 दिलेला आहे, R1 काय रेडियस आहे, याला बोलतो आपण रूट रेडियस. सो R1 काय आपली रेडियस ॲट अ रूट म्हणा किंवा रूट रेडियस म्हणा, तो याची पण व्हॅल्यू स्टील टेबलमध्ये दिलेली असते. इथे एक रेडियस असणार आहे, तो लक्षात घ्या. आपण कधी पण असं बनवत नाही त्यांना,
असं जे की ना डायरेक्टली आपण हे असा स्ट्रेस हे ठेवत नाही, कारण की लक्षात घ्या, हे जर तुम्ही बघायला गेलात तर स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन वरून लोड आपण अप्लाय करतोय आणि लोड आपण अप्लाय करतोय आणि जर सडनली एरिया कमी होऊन गेला, जर सडनली एरिया कमी जर झाला तर तुम्हाला शिअर स्ट्रेस तुम्ही काढलं असेल से बाय म्हणायचो आपण, SAY डिवाइड बाय राईट, अशा पण आपण बोलतो विड्थ डिवाइड बाय आपला जो की मुवमेंट ऑफ इनर्शिया वगैरे असतो तसं आपण घेत असतो. तर विचार करा, इथं एरिया अचानक कमी होऊन जातोय कुठला बरं का, इथं एरिया अचानक कमी होताना दिसायला भेटतो. जर एरिया अचानक कमी होत असेल ना, तिथं स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसायला भेटत असतं, फेल्युअर व्हायचे चान्सेस जास्त होऊन जातात. त्यामुळे सरांनी तुम्हाला जे की ना स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशनबद्दल तुम्हाला अभ्यास करून घेतला तुमच्याकडून, की स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन कुठे असतं, काय असतं लक्षामध्ये. तर काय होतंय बरं का, लोड जेव्हा आपण अप्लाय करतोय ना, एवढा एरियावरती लोड ट्रान्सफर होत होता आणि अचानक काय होतंय, छोट्याशा एरियावरती ट्रान्सफर व्हायला लागून जात असतो. तर त्यामुळे काय होईल ना, इथं स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन दिसायला होईल, चान्सेस आहे तिथं फेल्युअर व्हायचे. ठीक आहे, तर फेल्युअर व्हायचे चान्सेस आहेत ना, मग आपण काय करून टाकतो, याला ना अशी एक रेडियस प्रोव्हाइड करतो. लक्षात घ्या, मी डायरेक्टली असं नाही करत, मी डायरेक्टली असा रोल नाही करत, यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल नाही ठेवत मी, याला मी काय करतो, याला जी आहे ना आपण अशी रेडियस प्रोव्हाइड करतो. का बरं का, जेणेकरून स्ट्रेस जी ट्रान्सफर होते ती हळूवार ट्रान्सफर व्हायला पाहिजे, सडनली ट्रान्सफर व्हायला नको. कारण की सडनली ट्रान्सफर जर विचार करा ना तुम्ही, जर का समजा असं असेल ना, जर का समजा ते असं असेल ना, तर इथं जे ना इथं खूप जास्त प्रॉब्लेम दिसायला भेटेल, क्रॅक्स जातील डायरेक्ट, राईट ना. लोडचं जे की ना लोडचा एरिया अचानक कमी होते, त्यामुळे आपल्याला क्रॅक्स जाताना दिसायला भेटेल, इथं प्रॉब्लेम दिसायला भेटेल. त्यामुळे आपण इथं रेडियस प्रोव्हाइड करत असतो लक्षामध्ये. तर तो आपण तिथं रेडियस प्रोव्हाइड करत असतो. हा झाली आपली रूट रेडियस. तर ही रूट रेडियस झाली, ही झाली टो रेडियस, विड्थ ऑफ द प्लेन, टोटल डेप्थ, ही झाली आपली थिकनेस ऑफ द वेब, TW म्हणजे थिकनेस ऑफ द वेब झाली. ठीक, नंतर TF म्हणजे काय, थिकनेस ऑफ द फ्लेंज, थिकनेस ऑफ द वेब, या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. हा झाला आपला नॉमेनक्लेचर. तो अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर आपण करतो आपल्या आय सेक्शनचं. आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे आय सेक्शन आहेत, तुम्हाला त्याचा लॉंग फॉर्म विचारून घेतात ओरलमध्ये. तुम्हाला ओरलमध्ये विचारतील की आय सेक्शन कोणकोणत्या प्रकारचे आय सेक्शन आहेत, त्यांची नावं सांगा, त्यांचा लॉंग फॉर्म सांगा. तर तुम्ही जर बघायला गेलात तर आपल्याकडे आहे आता ISJB, तो इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम, याला काय बोलतो मी, इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम ISJB आपण त्याला बोलत असतो. पुढे जर बघायला गेलात इंडियन स्टँडर्ड लाईट बीम म्हणा किंवा लाईट वेट बीम असतो. तो काय असतो, लाईट वेट बीम म्हणजे याचं वजन आपल्याला कमी दिसायला भेटत असतं. तर ISLB, इंडियन स्टँडर्ड लाईट वेट बीम, इंडियन स्टँडर्ड लाईट वेट बीम आहे तो. लाईट वेट म्हणजे कमी वजनावाला. तो इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम, इंडियन स्टँडर्ड लाईट वेट बीम, इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट बीम ISMB, इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट बीम, इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लेंज बीम. वाईड फ्लेंज म्हणजे काय, ज्याची फ्लेंज वाईड असेल. फ्लेंज वाईड असेल म्हणजे काय, विड्थ जास्त दिसायला भेटत असेल, तो विड्थ ऑफ द फ्लेंज जास्त जर असेल तो बोलणार त्याला इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लेंज बीम. तो बघा त्याचा लॉंग फॉर्म. आता विचार करा, ISWB आल्यानंतर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, इंडियन स्टँडर्ड तर ठीक आहे, तो WB म्हणजे काय, वाईड फ्लेंज बीम येतो, सो वाईड फ्लेंज बीम. तर मग हे तुमच्या लक्षामध्ये राहून देईल. ISMB काय, इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट बीम, नंतर पुढे ISLB काय, इंडियन स्टँडर्ड लाईट वेट बीम, आणि ISGB म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम. म्हणजे हे नावं आल्यानंतर आपल्या याचा लॉंग फॉर्म सांगता येईल, इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. खाली जाऊ, आता पुढे अजून आहे इंडियन स्टँडर्ड हेवी वेट बीम. हेवी वेट बीम जो काय आहे ISHB. पुढे जाऊन आपल्याला विचारतात ISMB जो आहे, ISMB आपण जनरली बीमसाठी यूज करत असतो, ISHB आपण कॉलमसाठी यूज करत असतो. पुढे खूप सारे क्वेश्चन येतील जेव्हा आपण कंप्रेशन मेंबर शिकतो, कॉलम वगैरे जेव्हा शिकतो, त्या कॉलममध्ये आपण आय सेक्शनचा वापर करणार, पण कोणत्या आय सेक्शनचा आपण वापर करायला पाहिजे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला पुढे जाऊन शिकायला भेटत असते. बरं ठीक आहे, मग आय सेक्शनचे आधी किती प्रकार बघितले आपण, 5, 1 2 3 4 आणि हा 5. त्याचं आपल्याला देखील नाव आपल्याला लॉंग फॉर्म पण सांगता येतो. आता पॉईंट काय, याला दे ना, याला आपण कशा पद्धतीने आपण याला लिहितो बरं का, याला लिहिण्याचा तरीका बघा. तर ISMB असेल, ISMB 300 ॲट द रेस 40, हे बघा अशा पद्धतीने लिहिले 44.2. याचा मिनिंग काय होतो, ISMB ठीक आहे, ही 300 तुम्हाला क्वेश्चन विचारेल की हा 300 काय सांगतोय, हा 300 जो ना हा ओव्हरऑल डेप्थ सांगतोय. ओव्हरऑल डेप्थ म्हणजे काय, एच होता का, एच जी टोटल हाईट जी होती इथून ते इथपर्यंत, हा एच म्हणजे काय झाला आपला, ही ओव्हरऑल डेप्थ आली. तर ISMB 300, हा 300 म्हणजे ओव्हरऑल डेप्थ ॲट द रेट 44.2 किलोग्रॅम पर मीटर. म्हणजे काय, हा ISMB 1 मीटरचा, हा 1 मीटरचा ISMB जर तुम्ही घेतला 1 मीटरचा आणि त्याचं वजन जर केलं ना, त्या 1 मीटरच्या ISMBचं वजन जे ना जवळजवळ 44.2 किलोग्रॅम असतं. 44.2 किलोग्रॅम 1 मीटरचं वजन फक्त. तर 1 मीटरचा जर का समजा तुम्ही असा आय सेक्शन जर उचलला तर तुम्हाला 44.2 किलोग्रॅम आहे असं तुम्हाला जाणवेल. तो 44.2 किलोग्रॅमचं जे वजन दिसायला भेटत असतं. क्लिअर झाला का, याचं वाचन करता येईल का तुम्हाला रे. इंडियन स्टँडर्डचे जे काही आपल्याकडे सेक्शन असतात त्यांचं तुम्हाला वाचन करता येईल का, त्याला कसं वाचायचं ते कळतंय का तुम्हाला. हा पॉईंट क्लिअर झाला का इथपर्यंत. 300 काय मग, हा 300 म्हणजे ओव्हरऑल डेप्थ, ही 300 काय झाली, ओव्हरऑल डेप्थ. समजा हे बघा
अशा पद्धतीने आपण हा आय सेक्शन काढतोय ना, हा आय सेक्शन आपण अशा पद्धतीने काहीतरी आपला अशा पद्धतीने हा आय सेक्शन आहे, हा आय सेक्शन आहे. तर ही टोटल डेप्थ आहे एच, ही आहे आपली 300. आलं लक्षामध्ये. हा प्रकार कशाचा आहे आपला, हा ISMB इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट बीम जो असतो याचे खूप सारे प्रकार आहेत डेप्थनुसार. इंडियन स्टँडर्ड 300, सो इंडियन स्टँडर्ड MB, इंडियन स्टँडर्ड काय बोलतो आपण याला, मीडियम वेट बीम. तर मीडियम वेट बीम याची डेप्थ जी आहे 300 आहे. ही डेप्थ आहे, डेप्थ ओव्हरऑल डेप्थ आहे. कधी कधी असं असते इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट बीम आणि जी नाही इथं कधीतरी 500 राहणार नाही. मी तुम्हाला एक जनरल सांगतोय, याचा मिनिंग काय झाला, ओव्हरऑल डेप्थ काय असेल त्याची 500. असे जे की आहेत आपल्याकडे खूप सारे जवळजवळ जे की ना, जवळजवळ आपल्याकडे खूप सारे आय सेक्शन आहेत. त्याची माहिती पण आपल्याला भेटते. मी तुम्हाला उद्या दिली त्याची माहिती, की आपल्याकडे आपल्या भारतामध्ये एकूण आय सेक्शनचे किती प्रकार आहेत. जसं की आता समोर किती प्रकार होते, हे 5 प्रकार होते. पण याच्या खोलमध्ये कसे असतात, ISJB 300, ISJB 350, ISJB 400, हे झाले 3 प्रकार. आलं लक्षात. खालचे अजून ISLB, त्याचे पण डेप्थनुसार 3 प्रकार. तो डेप्थनुसार अजून टाईप पडत असतात. तुम्हाला लक्षात आलं का, हा नंबर डिनोट करतोय ओव्हरऑल डेप्थ, या क्रॉस सेक्शनची ओव्हरऑल डेप्थ. क्लिअर झालं का. आणि याची लेंथ इकडे असेल, अशी त्याची लेंथ आहे मागं आपल्या मोबाईलच्या त्या साईडला. क्लिअर झाला का पॉईंट. याला कसं रीड करता येईल ते, चला पुढे जाऊ. आता अँगल सेक्शन आपण कसं बोलतो, इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन. सो इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन. आता इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शनचे पुन्हा 2 प्रकार. हा एक लेग आहे, हा पण एक लेग आहे. जर हे दोघं लेग सारखे असतील म्हणजे ही वाली लांबी ही आहे 100 आणि इथून तर इथपर्यंत ही वाली लांबी आहे 100. हा पण लेग आणि हे पण लेग, या दोघं लेगची लांबी जर का सारखी असेल ना, याला बोलतो आपण इक्वल अँगल. हा कोणता सेक्शन झाला आपला, इंडियन स्टँडर्ड इक्वल अँगल सेक्शन. म्हणजे हे जी लेगची जी हाईट असते ही वाली आणि ही वाली, हे जर का सारखे असतील तर इक्वल अँगल बोलणार त्यांना. आणि जर हे डिफरंट असतील, याची लेंथ वेगळी आहे आणि याची लेंथ पण वेगळी आहे, त्यांना बोलणार इंडियन स्टँडर्ड अनइक्वल अँगल. राईट. सो इंडियन स्टँडर्ड अनइक्वल अँगल. तो इंडियन स्टँडर्ड अँगलचे 2 प्रकार पडतात, एक इक्वल अँगल आणि एक अनइक्वल अँगल. अशा पद्धतीने आपण ते बोलत असतो. ठीक आहे. परंतु याला आता एक्सप्रेस कसं करतात, याला एक्सप्रेस करण्याचा तरीका काय होतो, हा अशा पद्धतीने याला आपण एक्सप्रेस करत असतो. कुठे लिहिलं आहे का त्याचं, याचं एक्सप्रेशन याच्याबद्दल लिहिलेलं नाही मी. ठीक आहे. तर याला जे की ना आपण इंडियन स्टँडर्ड जे अँगल असतात त्याला आपण जे लांबी, रुंदी आणि थिकनेस, इंडियन स्टँडर्ड जो असतो त्याला लांबी, रुंदी आणि थिकनेसच्या याच्यामध्ये मी एक्सप्रेस करतो. एक मिनिट हां, त्याचं तुम्हाला मी सांगतो एक एक्झाम्पल घेऊन. इंडियन स्टँडर्ड अँगल ना, हां, इंडियन स्टँडर्ड अँगलमध्ये याला एक्सप्रेस करण्यासाठी काही दिली का व्हॅल्यू, दिलेली नाही गड्या. तो आपण काय करत असतो, याची जी की लेग आहेत, हावाला लेग आणि याची थिकनेस. सो ही इकडच्या लेगची लांबी आणि थिकनेस. सो इंडियन स्टँडर्ड अँगल 200/200 × 8 असं जर का लिहितो, याचा अर्थ काय आहे बरं का, ही ह्यावाली लेगची लांबी आणि ही 8 जो आहे हा थिकनेस आपल्याला देत असतो. अशा पद्धतीने जे की ना आपण याला लिहिणार आहोत आपल्या कशाला, अँगल सेक्शनला. तो अँगल सेक्शन जे काय 2 प्रकारचे असतात, इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन 2 प्रकारचे असतात. हे करतो, इथे लिहिलं असेल ना बघा, इथे लिहिले कुठतरी, दिस सेक्शन आर डिझायनेटेड बाय सिरीज ऑफ द नेम ISA फॉलो बाय लेंथ थिकनेस ऑफ द लेग. सो लेंथ अँड थिकनेस ऑफ द लेग. तो आपण काय करतो, त्याची लेंथ पहिले लिहितो आणि नंतर त्याची आपण थिकनेस लिहून घेत असतो. सो इंडियन स्टँडर्ड अँगल लेंथ, पहिले लेंथ लिहून घ्या. लेंथ म्हणजे कोणती, ही लेंथ म्हणतो बरं का, याला लेंथ म्हणतात. हे जे लेग लेंथ आहे ना, ही लेग लेंथ आहे. सो लेग लेंथ अशा पद्धतीने लिहून टाकत. सो लेग लेंथ आणि ही थिकनेस. क्लिअर झाला का रे, अँगल सेक्शन क्लिअर झाला. 2 प्रकारचे अँगल सेक्शन. पुढे जाऊ. आता अँगल सेक्शन झाल्यानंतर आता आपण जातो रोल स्टील टी सेक्शन. आता टी सेक्शनमध्ये कोणकोणते बरं का बघा, तर स्टील सेक्शनमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल हे टी सेक्शनमध्ये इंडियन स्टँडर्ड नॉर्मल टी बार, यांचं जे ना यांचं नाव लक्षामध्ये राहत नाही, त्यामुळे हे सगळे पाठ करून घ्यायचे. इंडियन स्टँडर्ड नॉर्मल टी बार किंवा आपल्या प्रॅक्टिसमध्ये ते पुन्हा पुन्हा येऊन जातील. इंडियन स्टँडर्ड हेवी फ्लेंज टी बार, इंडियन स्टँडर्ड स्पेशल लेग टी बारसाठी ISLT बोलतोय. इंडियन स्टँडर्ड लाईट लेगसाठी जे ISLT बोलतोय. ठीक आहे, ते जरा गडबड झाली, ठीक आहे, ते आपण दुरुस्त करू. इंडियन स्टँडर्ड ज्युनियर टी बार, ठीक. आणि याचं रीडिंग कसं होईल बरं का, आता बघा, ISNT 600 @5.3 kg/m. याचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे, एका मीटरचं वजन तुम्हाला दिलेलं आहे. परंतु हा काय बरं का, हे जी काय हा 60 आपली काय, ही 60 आपली डेप्थ आहे. ती ओव्हरऑल डेप्थ जी आहे H, ही व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटते. सेम आय सेक्शन जो होता ना, ते आय सेक्शन सारखा आपल्याला दिसायला भेटत असतो. तर आय सेक्शन सारखा आपल्याला दिसायला भेटत असतो. आता पुढे काय बरं का, पुढे आहे रोल स्टील प्लेट. तर रोल स्टील प्लेट कुठे दिसायला भेटेल, आता इंडियन स्टँडर्ड प्लेट आपण कसं लिहित असतो, इंडियन स्टँडर्ड प्लेट ISPL म्हणजे इंडियन स्टँडर्ड प्लेट. आणि याला डिझायनेट कसं करणार, लेंथ, पहिले लेंथ असेल त्याची, नंतर विड्थ असेल आणि नंतर त्याची थिकनेस असेल. अशी प्लेट असेल काहीतरी, अशी जी की ना, अशी काहीतरी आपली अशी प्लेट आहे. तो अशी काहीतरी एक छोटी प्लेट आहे.
तर ही जी काही प्लेट असेल या प्लेटची अगोदर मी काय लिहिणार, लेंथ लिहिणार, नंतर त्याची विड्थ लिहिणार आणि नंतर त्याचं काय लिहिणार मी, थिकनेस लिहिणार. आता अशी काहीतरी आपली प्लेट असते. तर इंडियन स्टँडर्ड प्लेट ISPL लेंथ, विड्थ आणि थिकनेस अशा पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्रेस करून द्यायचं. तर प्लेट कोणाला बोलतो बरं का, आपण इथं लिहिलं आहे त्यांनी, इथं काय दिलं की थिकनेस ऑफ द प्लेट आर मोर दॅन 5 mm. जर त्याची थिकनेस 5 mm पेक्षा जास्त असेल तरच आपण त्याला प्लेट बोलतो. 5 mm पेक्षा कमी असेल तर त्याला प्लेट बोलता येणार नाही. तर प्लेटची थिकनेस 5 mm पेक्षा जास्त असते. हवाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि त्याला कशा पद्धतीने लिहितो, हवाला पॉईंट एक लक्षात ठेवायचा आहे. आणि आता पुढे काय बरं का, तो लास्ट पेज आहे. आता पुढे काय, रोल स्टील स्ट्रीप. स्ट्रीप म्हणजे पट्ट्या, अशा पट्ट्या असतात बघा, स्टीलच्या पट्ट्या तुम्ही बघितलेल्या असणार, जॉईंट करण्यासाठी आपण वापरत असतो. त्याला कसं लिहितात, इंडियन स्टँडर्ड स्ट्रीपला इंडियन स्टँडर्ड ST लिहितात. तो ST मीन्स व्हॉट, स्ट्रीप. तो इंडियन स्टँडर्ड स्ट्रीपला ISST अशा पद्धतीने आपण लिहित असतो. आणि लिखाण कसं करतील बरं का याचं, सो इंडियन स्टँडर्ड स्ट्रीप बाय विड्थ अँड थिकनेस. तो इथं त्याची विड्थ असते आणि इथं थिकनेस असते, लक्षात घ्या. अशा पद्धती काहीतरी पट्टी असेल, याच्या मागे खूप लेंथ आहे त्याची, अशी खूप लेंथ आहे. आणि पट्टीची आपण काय लक्षात घेतली, त्याची विड्थ, ही त्याची विड्थ आणि थिकनेस. सो विड्थ आणि थिकनेस आपण लक्षामध्ये घेत असतो, लेंथ लक्षामध्ये घेत नाही. त्याचा क्रॉस सेक्शन जर तुम्ही कापून घेतला ना तर तुम्हाला विड्थ आणि थिकनेस भेटेल. तर लक्षात घ्या, इंडियन स्टँडर्ड स्ट्रीप इथं आहे विड्थ, इथं आहे त्याची थिकनेस, तो अशा पद्धतीने लिहित असतो. आणि स्ट्रीप कोणाला बोलतो आपण, स्ट्रीप म्हणजे ज्याची थिकनेस 5 mm पेक्षा कमी आहे तिला आपण स्ट्रीप बोलणार, तिला आपण काय बोलणार, स्ट्रीप बोलणार. आणि फ्लॅट काय असते बरं का, आता तो फ्लॅट काय असते बघा, सो दे आर डिझायनेड विड्थ फॉलो बाय इंडियन स्टँडर्ड फ्लॅट अशा पद्धतीने त्याला लिहिणार, राईट, लिहिणार. आणि पुढे जाऊन कसं लिहितात हे बघा, कसं लिहितायत, कसं हे वाचा तुम्ही, 50 ISA 5. याचा मिनिंग काय होतं बरं का, सो दे आर डिझायनेड बाय विड्थ, ही 50 त्याची विड्थ आहे, इंडियन स्टँडर्ड फ्लॅट हा ISA म्हणजे इंडियन स्टँडर्ड फ्लॅट आहे, आणि नंतर थिकनेस किती त्याची 5, तो थिकनेस किती त्याची 5, अशा पद्धतीने त्याला लिहितात. हा तुम्हाला व्हेरिएशन दिसायला भेटते. एकदा ते वाचून घ्या, उद्या पुन्हा मी हे सांगणारच आहे तुम्हाला. पुढे काय होतात, फ्लॅट हॅव थिकनेस मोर दॅन 5 mm. तो 5 mm पेक्षा थिकनेस जास्त आहे, 5 mm पेक्षा थिकनेस जास्त आहे. विड्थ इज लिमिटेड टू व्हॉट, 250 mm पर्यंत. तर 250 mm पर्यंत म्हणजे जास्त थिकनेस दिसायला भेटते. 5 ते 250 mm पर्यंत जे काही आहे हे आपल्याला दिसायला भेटणार आहे. मग तुम्ही म्हणणार की 5 mm पेक्षा जास्त वाला जो काही होता ती आपली प्लेट पण होती आणि ती जी काही आपली फ्लॅट पण येणार आहे. फ्लॅट ॲक्च्युली खूप जास्त थिकनेस असते त्याची, 200, 150 थिकनेस जास्त असणार आहे. परंतु प्लेट जी असते त्या प्लेटची थिकनेस कमी राहणार आहे, 5, 10, 15, 50 इथपर्यंत. परंतु फ्लॅटची थिकनेस जरा जास्त असेल, 250च्या जवळपास, 150, 200 अशी फ्लॅटची आपल्याला थिकनेस दिसायला भेटत असते, राईट. तो फ्लॅट झाला. आणि नंतर काय असतो आता आपला स्टील बार. आणि स्टीलच्या बारला कसं लिहितात, इंडियन स्टँडर्ड राऊंड बारला ISRO लिहितात, इंडियन स्टँडर्ड स्क्वेअर बारला ISSQ लिहितात. याला आपण उद्या रिव्हिजन करणार, तेव्हा अजून तो पॉईंट तुम्हाला क्लिअर होईल. हा पॉईंट झाल्यानंतर जी काही ॲक्सिसचा एक पॉईंट असतो छोटासा, तो झाल्यानंतर मग आपण आपल्या सिलेबसकडे एंटर होतो. डिझायनिंगकडे जाणार आपण डायरेक्टली. तो कनेक्शन शिकावं लागेल, त्याच्यानंतर टेन्शन मेंबर, मग पुढे आपलं चॅप्टर सुरू होत असतं. इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला, याला वाचायचं नंतर